येच बुद्धा अतीताच येच बुद्धा अनागता पचुपन्नाच ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा ये च धम्मा अतीताच ये च धम्मा अनागता पचुपन्नाच ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा ये च संघा अतीताच ये च संघा अनागता पचुपन्नाच ये संघा अहं वन्दामि सर्वदा। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक, अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी, धम्मदायात धम्मचक्रवर्ती, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, महामानव, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तीवार अभिवादन पंचांग प्रणाम करून आज ज्येष्ठ पौर्णिमेच्या ज्येष्ठ मासो ज्येष्ठ पौर्णिमेच्या सर्वांना मंगल कामना, ज्येष्ठ पौर्णिमेच्या सर्वांना सदिच्छा, शुभेच्छा आणि मंगल मैत्री। भगवान बुद्धांच्या संयुक्त निकायातील या गाथेनं आजच्या या विशेष ज्येष्ठ पौर्णिमेचे महत्व या संदर्भात तथागत बुद्धांच्या या संयुक्त गाथामधील या ओळीने त्याची सुरुवात असा उल्लेख आहे। राजगृह पर्वतामध्ये विपुल पर्वत सर्वश्रेष्ठ आहे, हिमालय पर्वतामध्ये श्वेत पर्वत सर्वश्रेष्ठ आहे, आकाशामध्ये सूर्य सर्वश्रेष्ठ आहे, तारे नक्षत्रांमध्ये चंद्र सर्वश्रेष्ठ आहे, जलाशयामध्ये समुद्र सर्वश्रेष्ठ आहे। त्याचप्रमाणे या विश्वामध्ये देव मनुष्यांमध्ये बुद्ध सर्वश्रेष्ठ आहे। सुखो बुद्धानं उत्पादो, बुद्धाचा जन्म ही सुखदायक सुखकर अशी घटना आहे। या ज्येष्ठ पौर्णिमेचे महत्व या निमित्तानं 23 जून 1956 दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं असा उल्लेख करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दामध्ये पौर्णिमेचे वैशिष्ट्य काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतात, चंद्राच्या प्रशांत पौर्णिमेच्या प्रशांत वातावरणात पूर्ण चंद्राच्या शीतलतेने माणसाला आपल्या कार्यांचे सिंहावलोकन शांततापूर्वक आणि गांभीर्याने करण्याची संधी मिळते. हेच पौर्णिमेचे वैशिष्ट्य होय. ज्येष्ठ पौर्णिमा, ज्याला पाली धम्म लिपीमध्ये जेठ मासो असं म्हटलं जातं. जेठ म्हणजे ज्येष्ठ. जसं आपण हिंदीमध्ये जेठानी आणि देवरानी हा शब्द ऐकला असेल. जेठ हा शब्द मुळातच धम्मलिपी पालीतला शब्द आहे. जेठ संस्कारित भाषेमध्ये त्याला ज्येष्ठ म्हणतात, पाली धम्मलिपीमध्ये त्याला जेठ म्हणतात. आणि आपण जेठानी आणि देवरानी हा शब्द ऐकला असेल. या जेठ वरूनच हा जेठानी शब्द निर्माण झालेला आहे. आणि आपल्याला मी नेहमीच सांगत असतो की बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे. बौद्धांचे खरे सण उत्सव हे 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे. त्या पलीकडे आपले कुठलेही सण उत्सव नाही. या भारतातील नव्हेच तर या जगातील कुठलाही ख्रिश्चन बांधव हिंदू ब्राह्मणी सण साजरे करत नाही. या जगातीलच नव्हे तर या भारतातील कुठलाही मुस्लिम बांधव हिंदू ब्राह्मणी सण साजरे करत नाही. तर बौद्धांनी हिंदू ब्राह्मणी सण का साजरे करावे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 30 शरण पंचशील आणि 22 प्रतिज्ञा देऊन आपण बुद्धिस्ट झालो. आणि म्हणून आपण आता हिंदू महार राहिलेलो नाही. म्हणून आपण बौद्धांनी बौद्धांसारखंच पालन केलं पाहिजे. बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे. त्या पलीकडे आपले कुठलेही सण उत्सव नाही. हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला बौद्ध धम्मामध्ये विशेष असं महत्व आहे. आणि या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा बुद्धाच्या भिक्खू संघाच्या जीवनाशी निगडीत आहे. आणि म्हणून जपान असेल, कोरिया असेल, चायना असेल, ब्रह्मदेश असेल, श्रीलंका, थायलंड असेल, या संपूर्ण इतरही बौद्ध राष्ट्रामध्ये जे काही या जगाच्या पाठीवर बौद्ध राष्ट्र आहे, या बौद्ध राष्ट्रामध्ये 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला सरकारी सुट्टी असते. आणि सरकारी सुट्टी असल्यामुळे या संपूर्ण बौद्ध राष्ट्रातील संपूर्ण बौद्ध बांधव आपल्या सहपरिवार सहकुटुंबासहित बुद्ध विहारामध्ये जातात, धम्माचे पारायण करतात, अष्टशील उपोसत वारित शिलाचे, आर्य अष्टशील उपोसत वारित शिलाचे म्हणजे 8 शील ग्रहण करून ते संपूर्ण दिवस बुद्ध विहारामध्ये व्यतीत करत असतात. म्हणून बौद्ध राष्ट्रामध्ये आणि या प्रत्येक पौर्णिमेला आर्य अष्टशील उपोसत वारित शिलाचा तो दिवस आहे. बौद्ध धम्मामध्ये उपवास नावाचा शब्द नाही. उपवास हा शब्दच नाही. बौद्ध धम्मामध्ये उपवास नावाचा शब्द नाही, उपोसत आहे. आणि उपोसत म्हणजे काय? आर्य अष्टशील उपोसत वारितशील असं विस्ताराने नाव आहे. उपोसत म्हणजे काय? तर नेहमी आपण पंचशील ग्रहण करत असतो, परंतु महिन्यातून आणि पौर्णिमेला महिन्यातून 4दा आणि या 4दा पैकी पौर्णिमेला आपण 8 शील ग्रहण करून या 8 शिलाचं पालन करत असतो. त्याला उपोसत असं म्हटलं जातं. आणि म्हणून या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला इतर बौद्ध राष्ट्रामध्ये खूप महत्व आहे. आणि म्हणून 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला
आपल्या घरचे कुठलेही मंगल कार्य असेल, लग्न कार्य असेल, आपल्या घरचे कुठलेही कार्यक्रम असेल, तर या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला आपल्या घरचे कुठलेही लग्न कार्य, मंगल कार्य आपण करू नये. आपण पौर्णिमेचं महत्व विसरत चाललेलो आहोत. म्हणून आपल्या घरचे कुठलेही लग्न कार्य असो, मंगल कार्य असो, कुठलंही कार्य असो, आपण पौर्णिमेच्या दिवशी घेऊ नये. तो संपूर्ण दिवस आपण उपोषताकरिता आणि बुद्धविहाराकरिता, ध्यानाकरिता, चिंतने करता, बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती आणि संघानुस्मृती करिता आपण तो दिवस व्यतीत केला पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या ज्येष्ठ पौर्णिमेचे सुद्धा एक विशेष महत्व आहे. ज्येष्ठ पौर्णिमेचे जे महत्व प्रतिपादित करीत असताना ज्येष्ठ पौर्णिमेचे सर्वप्रथम महत्व आपण लक्षात घेऊया. ज्येष्ठ पौर्णिमेचे प्रथम महत्व आहे तपस्सू आणि भल्लिक या दोन बंधूंची, जे दोन बंधू दोन व्यापारी आहे, हे दोघेही बंधू दोन व्यापारी आहे. तपस्सू आणि भल्लिक या दोन बंधूंची, या दोन व्यापाऱ्यांची धम्म दीक्षा या ज्येष्ठ पौर्णिमेला झालेली आहे. तर हे तपस्सू आणि भल्लिक यांचा जो जीवन परिचय आहे की तपस्सू आणि भल्लिक हे कलिंग देशातील, कलिंग देश ज्याला उत्कल देश म्हटलं जातं, कलिंग देश ज्याला आज म्हणजे ना बुद्धाच्या वेळी आणि महान सम्राट अशोकाच्या वेळी कलिंग देश या नावाने तो प्रदेश ओळखला जात होता, ज्याला आता आपण ओडिसा म्हणत असतो. ओडिसा हे जे राज्य आहे हे कलिंग देश म्हणून ओळखल्या जात होते. आणि या कलिंग देश म्हणजे आजच्या ओडिसा प्रांतामधीलच हे दोन बंधू, हे दोन व्यापारी होते. आणि हे दोनही भाऊ, हे दोन व्यापारी 500 बैलबंड्या घेऊन हे कलिंग ओडिसा देशातून हे व्यापाराकरिता निघालेले होते. तर उत्कल आणि उर्वेला, ज्यावेळी बोधगयेचे प्राचीन नाव उर्वेला वन आहे, आणि ते उर्वेला वनाच्या दिशेनं उत्कल म्हणजे ओडिसा कलिंग देशातून उर्वेला या ठिकाणी आणि त्याही पलीकडे ते व्यापाराकरिता हे दोनही बंधू निघालेले होते. तपस्सू आणि भल्लिक याच्यामध्ये काही लोक म्हणतात की ते स्वर्णभूमी, एके काळामध्ये स्वर्णभूमी म्हणून ओळखली जाणारी ब्रह्मदेशातील म्यानमार या देशातील जम्बूद्वीपाचाच एक भाग होता. जम्बूद्वीपाचाच एक भाग म्यानमार ब्रह्मदेश होता बुद्धाच्या वेळी. तर काही लोक म्हणतात हे जे तपस्सू आणि भल्लिक आहे हे दोनही बंधू, दोन व्यापारी हे म्यानमार ब्रह्मदेशातील होते. परंतु हे आता आपण हे जे तपस्सू आणि भल्लिक आहे हे जे तथागत बुद्धांचे प्रथम दोन उपासक आहे, तर हे तपस्सू आणि भल्लिक या संदर्भात अनेक मतमान्यता आहे. आपण बौद्ध साहित्यामध्ये तपस्सू आणि भल्लिकाची कहाणी ऐकली असेल, किंवा 7व्या शताब्दीमध्ये जो चीनी प्रवासी युआन शॉंग यांच्या सुद्धा भारत यात्रेमध्ये तपस्सू आणि भल्लिकचे वर्णन केलेले आहे. आपण केवळ बौद्ध साहित्य आणि युआन शॉंगच्या प्रवास वर्णनामध्येच तपस्सू आणि भल्लिकच्या संदर्भात माहिती बघितलेली आहे, परंतु अलीकडेच मात्र तपस्सू आणि भल्लिक यांचे पुरातात्विक प्रमाण सुद्धा प्राप्त झालेले आहे, सबूत प्राप्त झालेले आहे. पुरातात्विक सबूत प्राप्त झालेले आहे. ते पुरातात्विक सबूत उत्कल म्हणजे ओडिसा म्हणजेच कलिंग देशामध्ये, ओडिसा राज्यामध्ये ते प्राप्त झालेले आहे. पुरातात्विक प्रमाण आणि सबूत म्हणजे हे तपस्सू आणि भल्लिक हे दोन व्यापारी ब्रह्मदेशातील की ओडिसा कलिंग देशातील या संदर्भातले पुरातात्विक प्रमाण सबूत आता प्राप्त झालेले आहे. आणि ते कुठे प्राप्त झालेले आहे, तर ओडिसा या राज्यामध्ये जाजपूर नावाचा एक जिल्हा आहे. या जाजपूर जिल्ह्यामध्ये तारापूर नावाचे एक छोटेसे गाव आहे. या तारापूर नावाच्या छोट्याशा गावामध्ये तपस्सू आणि भल्लिक यांचे
पुरातात्विक प्रमाण सबूत हे ओरिसा राज्यातीलच आहे, कलिंग देशातीलच आहे, याचे प्रमाण आता प्राप्त झालेले आहे. तर या ओडिसा राज्यातील जाजपूर जिल्ह्यातील तारापूर या गावामध्ये 2 अभिलेख प्राप्त झालेले आहे. पाली धम्मलिपी भाषेतील 2 अभिलेख प्राप्त झालेले आहे आणि ते 2 खंबे स्तंभ प्राप्त झालेले आहे, स्तंभांची तुकडे, आणि त्या स्तंभांवर पाली धम्मलिपीमध्ये म्हणजे 2 ते अभिलेख शिलालेख प्राप्त झालेले आहे. एका शिलालेखांवर एका स्तंभातील याच्यावर काही लिहिलेलं आहे, केस थूप असं लिहिलेलं आहे. म्हणजे एका अभिलेखामध्ये केस थूप म्हणजे केस धातूंवर निर्माण केलेला थूप म्हणजे काय तर स्तूप. तर एका अभिलेखामध्ये केस स्तूप असं पाली प्राकृत धम्मलिपीमध्ये लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये भिक्खू तपूस दानम आणि केस स्तूप असे 2 स्तंभावर 2 धम्मलिपी पाली प्राकृतले अभिलेख जाजपूर जिल्हा ओडिसा राज्यामध्ये तारापूर या गावामध्ये प्राप्त झालेले आहे. आणि हे केस धातू स्तूप आहे 6वी शताब्दी ईसा पूर्व, तेव्हा बुद्ध जिवंत होते. बुद्ध हयात असताना, बुद्ध जिवंत असतानाच बुद्धांच्या केस धातूवर या 2 व्यापारी बंधूंनी, या 2 भावंडांनी, तपस्वी आणि भल्लिकनी त्यांच्या ओडिसा कलिंग देशामध्ये बुद्धाच्या केस धातूंवर स्तूप विहार निर्माण केलेले होते. आणि म्हणून त्या तारापूरला बुद्धाच्या काळातील काही विटा त्या ठिकाणी सुद्धा प्राप्त झालेल्या आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की या जम्बूद्वीप भारतामध्ये मौर्य म्हणजे महान सम्राट अशोक मौर्य यांच्या आधी सुद्धा धम्मलिपी पाली भाषेचे शिलालेख 2च ठिकाणी, भारतामध्ये 2च ठिकाणी सम्राट अशोक मौर्य यांच्या पूर्वीचे धम्मलिपीतले पाली लिपीतले शिलालेख अभिलेख प्राप्त झालेले आहे. फक्त 2 ठिकाणी, एक म्हणजे कपिलवस्तू ज्याला आता पीपर हवा म्हणतात, आणि दुसरं ठिकाण म्हणजे ओडिसा राज्यातील जाजपूर जिल्ह्यातील तारापूर या ठिकाणीच म्हणजे मौर्य सम्राट अशोक पूर्व धम्मलिपी पाली लिपीचे शिलालेख प्राप्त झालेले आहे. आणि म्हणून बुद्धत्व प्राप्तीनंतर या तपस्वी आणि भल्लिकची कहाणी सर्वांना माहित आहे की तथागत भगवान सिद्धार्थ बोधिसत्व सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्धी प्राप्त झाल्याच्या नंतर ते उर्वेलाच्या वनामध्ये एकूण ते 1 महिना म्हणजे सम्यक संबुद्ध झाल्याच्या नंतर सुद्धा ते 1 महिना त्या उर्वेला म्हणजे आजच्या बोधगयाच्या परिसरामध्ये वास्तव्यास होते. आपल्याला माहित आहे 40 दिवसामध्ये सिद्धार्थ गौतमाने सम्यक संबोधी प्राप्त केलेली आहे. तर त्यावेळी उत्कल कलिंग देशातून निघालेले हे 2 भाऊ म्हणजे 2 व्यापारी बुद्धत्व प्राप्तीनंतर तथागत सम्यक संबुद्धाला जे भोजन दान दिलं, काही बौद्ध साहित्यामध्ये भाकरी आणि मध अशा भोजनाचं त्यांनी दान दिलेले आहे. काही ठिकाणी मठ्ठा, शहद आणि लड्डूचं दान तथागत बुद्धाला बुद्धत्व प्राप्तीनंतर दिलेलं आहे, असाही काही बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे. तर ज्यावेळी या तपस्वी आणि भल्लिक या 2 भावंडांनी म्हणजे 2 व्यापारी हे भावंड जे 500 बैलबंड्या घेऊन व्यापाराला निघाले होते आणि त्या बोधी वृक्षाच्या जवळून त्या निरंजना नदीच्या काठून त्या उर्वेला वनातून ते महामार्गाने जात असताना तथागत बुद्ध त्यांना बोधी वृक्षाखाली, पिंपळ वृक्षाखाली दिसले आणि या तपस्वी आणि भल्लिक 2 भावंडांनी, या 2 व्यापाऱ्यांनी आपल्या 500 बैलबंड्या त्याच ठिकाणी सोडल्या आणि त्या ठिकाणी ते तथागत सम्यक संबुद्धाला भेटायला गेले. सोबतच तथागत सम्यक संबुद्धांना या 2ही भावंडांनी, तपस्वी आणि भल्लिक यांनी 2ही भावंडांनी तथागत सम्यक संबुद्धाला भोजनदान दिले आणि भोजनदान दिल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्धांना ते शरण गेले. म्हणजे
ज्या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी तपस्सू आणि भल्लिक, आपण हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तपस्सू आणि भल्लिक हे तथागत बुद्धांचे प्रथम उपासक होय. हे प्रथम 2 उपासक होय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग ते तथागत भगवान बुद्धांना भोजन दान दिल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्धांनी दानाचे अनुमोदन करत असताना त्यांना धम्माचा उपदेश केला. आणि त्यावेळी भिक्खू संघाची निर्मिती व्हायची होती. भिक्खू संघ ज्यावेळी तपस्सू आणि भल्लिक बुद्धाला शरण गेले त्यावेळी भिक्खू संघाची स्थापना व्हायची होती, भिक्खू संघाची निर्मिती व्हायची होती. म्हणून हे तपस्सू आणि भल्लिक हे 2 प्रथम बुद्धांचे उपासक केवळ बुद्धाला आणि धम्माला, म्हणजे बुद्ध रतन आणि धम्म रतन, बुद्ध शरण आणि धम्म शरण, बुद्ध रत्नाला आणि धम्म रत्नाला या 2 शरणागमन करूनच त्यांनी उपासकांची दीक्षा घेतली. म्हणजे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळी भिक्खू संघाची स्थापना व्हायचीच होती, बुद्ध सारनाथला वाराणसीला जायचेच होते. त्यामुळे या 2ही व्यापारी बंधूंनी बुद्ध शरण आणि धम्म शरण, बुद्ध रतन आणि धम्म रतन या 2 रत्नांना शरण जाऊन त्यांनी उपासकांची दीक्षा घेतलेली आहे. आणि ज्यावेळी हे तपस्सू आणि भल्लिक पुढच्या व्यापाराला निघत आहे त्यावेळी तथागत सम्यक संबुद्धांना ते तिवार पंचांग प्रणाम करतात, हात जोडतात आणि तथागत बुद्धाला म्हणतात की आम्ही पुढच्या प्रवासाला निघत आहोत, आपली काही खून म्हणून, निशाणी म्हणून आम्हाला काहीतरी उपहार, काहीतरी द्यावं. तथागत भगवान बुद्ध त्यावेळी तपस्सू आणि भल्लिक या 2 बंधूंना, या 2 व्यापाऱ्यांना, तपस्सूला 4 केस आणि भल्लिकला 4 केस, एकूण 4 8 केस दान करत असतात. 8 केस म्हणजे पुन्हा लक्षात घ्या, तपस्सूला 4 केस आणि भल्लिकला 4 केस असे एकूण 8 केस भगवान बुद्ध या 2 व्यापारी बंधूंना दान करत असतात. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे, नरसिंह गाथामध्ये उल्लेख आहे, सुनील सुकेसो. तथागत भगवान बुद्धांचे केस हे निळसर होते, मोरपंखी होते, घुंगराले होते आणि अत्यंत सुंदर तथागत बुद्धांचे केस होते. आपण लक्षात घेतलं पाहिजे की भगवान बुद्धांचे केस हे निळसर होते. आपण बोधगयेच्या मूर्तीला जर बघितलं महाबोधी महावीरातील तर आपल्याला ते केस दिसतात. तर भगवान बुद्धांचे ज्या केसांचं वर्णन नरसिंह गाथांमध्ये केलेलं आहे, सुनील सुकेसो, सुनील सुकेसो, सु म्हणजे चांगले, नील म्हणजे निळे आणि सुकेसो म्हणजे चांगले केस. म्हणजे भगवान बुद्धांच्या केसांचं वर्णन 32 लक्षणांमध्ये सुनील सुकेसो असं वर्णन आपण आलेलं आहे. म्हणून भगवान बुद्धांनी या तपस्सू आणि भल्लिकला 8 केस धातू, एकाला 4 आणि एकाला 4 असे 8 केस धातू त्यांना उपहार म्हणून भेट केले. आणि नंतर या व्यापाऱ्यांनी आपल्या उत्कल ओडिसा कलिंग देशामध्ये जाऊन बुद्धाच्या हयात असताना, बुद्ध जिवंत असताना बुद्धांच्या केस धातूंवर, या केसांवर स्तूप विहारांची निर्मिती केलेली होती. तर भगवान बुद्धांचे म्हणजे जे प्रथम 2 उपासक आहेत तपस्सू आणि भल्लिक, या तपस्सू आणि भल्लिकची जी उपासक म्हणून जी धम्म दीक्षा झाली तो दिवस ज्येष्ठ पौर्णिमेचा होता. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की याच ज्येष्ठ पौर्णिमेला तपस्सू आणि भल्लिक या 2 व्यापारी भावंडांची धम्म दीक्षेचा दिवस हा ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस म्हणून मोठ्या उत्साहात जगभर साजरा केला जात असतो. आणि म्हणून काही लोकांची मान्यता आहे, मी यापूर्वी सांगितलेलं आहे की काही लोकांची मान्यता आहे की हे तपस्सू आणि भल्लिक हे 2 व्यापारी ब्रह्मदेशातील म्यानमार मधले होते, परंतु मात्र तपस्सू आणि भल्लिक यांचे पुरातात्विक प्रमाण ओडिसा राज्यामध्ये प्राप्त झालेले आहे. आणि म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्याचे पुरातात्विक प्रमाण प्राप्त झालेले आहे. आणि म्हणून हे जे केस धातू आहे, भगवान बुद्धांचे केस धातूच्या संदर्भात जर आपण बघितलं तर तथागत सम्यक संबुद्धांनी ज्या आखाडी पौर्णिमेला गृहत्याग केला होता, तर
सिद्धार्थ गौतमाने आपले जे सुंदर सुनील सुकेश आहे हे अनोमा नदीमध्ये त्यांनी कापून वपन करून ते टाकलेले होते अनोमा नदीमध्ये. हे आपण बौद्ध साहित्यामध्ये वाचत असतो. तर भगवान बुद्धांच्या आपण सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जे 8 महास्तूप आणि नंतर सम्राट अशोकाने 84,000 महास्तूप निर्माण केले होते. परंतु आपण प्रामुख्याने हे लक्षात येतं या उदाहरणावरून, तपस्सू आणि भल्लिकच्या उदाहरणावरून, की बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या आधीच जिवंतपणीच तपस्सू आणि भल्लिक या 2 व्यापाऱ्यांनी बुद्धांच्या केस धातूंवर जिवंतपणीच स्तूप कलिंग देशामध्ये उभारला होता. त्याचे पुरातात्विक प्रमाण सबूत आता प्राप्त झालेले आहे. तर तथागत भगवान बुद्धांचे केस धातू सध्याला आपल्याला आजही अस्तित्वात आहे ते पाहायला मिळतात. सध्याला भगवान बुद्धांचे केस धातू जे जम्बूद्वीपामध्ये स्वर्णभूमी म्हणून ओळखल्या जाणारा जो देश आहे स्वर्णभूमी म्हणून, तर तो स्वर्णभूमी म्हणून देश ज्याला आता नवीन नाव आहे ब्रह्मदेश किंवा त्याला म्यानमार म्हणतात. तर या ब्रह्मदेश म्यानमारला बुद्धाच्या वेळी स्वर्णभूमी म्हणून ओळखल्या जात होते. तर या स्वर्णभूमीमध्ये या ब्रह्मदेश म्यानमारमध्ये जगप्रसिद्ध श्वेडेगॉन पॅगोडा आहे. श्वेडेगॉन पॅगोडा हा रंगून मध्ये आहे. ब्रह्मदेशाची जी राजधानी आहे रंगून किंवा ज्याला यंगून म्हणतात, या रंगून यंगून मध्ये श्वेडेगॉन पॅगोडा ब्रह्मदेशामध्ये बुद्धाचे सुनील सुकेश केस धातू त्याच्यावर महास्तूप बांधलेला आहे. आणि लक्षात घ्या जी तिसरी धम्मसंगीती महान सम्राट अशोक मौर्य आणि मोगलीपुत्र तिस्स यांच्या नेतृत्वामध्ये पाटलीपुत्र पटण्याला अशोकाराम महाविहारामध्ये जे तिसरी विश्व बौद्ध धम्म संगीती भरविण्यात आली होती. आणि या तिसऱ्या धम्म संगीतीमध्ये देश विदेशामध्ये धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता अनेक भिक्खूंना भिक्खुनींना पाठविण्यात आलं होतं. तर तथागत म्हणजे महान सम्राट अशोकांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता जे अर्हत 2 भिक्खू आहे सोन आणि उत्तर या अर्हत 2 भिक्खूला महान सम्राट अशोकांनी ब्रह्मदेशामध्ये स्वर्णभूमीमध्ये धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता पाठवलेलं होतं. हे सोन आणि उत्तर हे अर्हत भिक्खू हे श्वेडेगॉन पॅगोडा या ठिकाणी ते राहिलेले आहे. त्यांनी त्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या केस धातूंची पूजा केलेली आहे. त्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर बुद्धा हे जे सोन आणि उत्तर आहे, तर आपण म्हणजे आज भगवान बुद्धांच्या केस धातूचा उल्लेख आला म्हणून भगवान बुद्धांचे केस धातू लक्षात घ्या. भगवान बुद्धांचे केस धातू सध्याला ब्रह्मदेश म्यानमार येथे श्वेडेगॉन पॅगोडा या ठिकाणी त्याच्यावर स्तूप बांधलेला आहे. दुसरे भगवान बुद्धांचे केस धातू श्रीलंका या ठिकाणी सुद्धा भगवान बुद्धांचे केस धातू श्रीलंकेमध्ये प्राचीन महियांगन महाविहार आहे, स्तूप आहे. त्या ठिकाणी श्रीलंकेला सुद्धा भगवान बुद्धांचे केस धातू आजही अस्तित्वात आहे. तथागत भगवान बुद्धांचे केस धातू एकेवेळी जम्बूद्वीप भारताचाच भाग असलेला आता ज्याला बांगलादेश म्हणतात, या बांगलादेशमध्ये चितगाव जे प्राचीन काळामध्ये चैत्य गाव होतं, ज्याला आता लोक चितगाव म्हणतात, परंतु ते प्राचीन चैत्य गाव होतं. तर त्या चितगाव बांगलादेशातील चितगाव या ठिकाणी सुद्धा भगवान बुद्धांचे केस धातू आहे. तर अशा प्रकारे केस धातू हे पृथ्वी धातूमध्ये येत असतात. या 4 महाभूतांपैकीच्या एका महाभूतांपैकी पृथ्वी धातूमध्ये हे केस धातू असतात. तर भगवान बुद्धांच्या केस धातूंची मी जे तुम्हाला सांगितलंय ब्रह्मदेश, श्रीलंका आणि बांगलादेश अशा एकूण 3 देशांमध्ये आणि इतरही काही देशांमध्ये केस धातू असल्याची मान्यता आहे. तर अशा प्रकारे केस धातू जे तपस्सू आणि भल्लिकला दान केले होते तथागत सम्यक संबुद्धांनी, ती पौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा होय. आणि याच ज्येष्ठ पौर्णिमेला तपस्सू आणि भल्लिक यांनी बुद्ध धम्माची उपासकांची
धम्म दीक्षा सुद्धा घेतलेली होती. तो दिवस म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा हो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या ज्येष्ठ पौर्णिमेचा हा जो विषय आहे थोडा लांबलचक होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपण हा संपूर्ण व्हिडिओ श्रवण करावा, ग्रहण करावा. आणि म्हणून पौर्णिमेचं महत्व सांगत असताना ते शॉर्टकट मध्ये होत नाही, अल्पसा होत नाही, कारण धम्मा हा महासागरासारखा आहे. म्हणून हा ज्येष्ठ पौर्णिमेचा जो विषय आहे, हे जे प्रवचन आहे, विशेष धम्मदेशना आहे, हे थोडी लांबलचक होण्याची शक्यता आहे. तर ज्येष्ठ पौर्णिमेचं प्रथम महत्व हे आपण बघितलं. आता ज्येष्ठ पौर्णिमेचे दुसरे महत्व आपण समजून घेऊया. तर ज्येष्ठ पौर्णिमेचे दुसरे महत्व आहे सुजाता सेनानी पुत्री सुजाताची उपासिका म्हणून धम्मदीक्षा, हे ज्येष्ठ पौर्णिमेचे दुसरे महत्व आहे. आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे की तथागत सम्यक संबुद्धाचे प्रथम उपासक कोण. तर तथागत सम्यक संबुद्धाचे प्रथम उपासक तपस्सू आणि भल्लिक हे तथागत बुद्धांचे प्रथम उपासक होय, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपण बघूया तथागत सम्यक संबुद्धाची प्रथम उपासिका कोण, तथागत बुद्धांची प्रथम उपासिका कोण, महिला उपासिका कोण. तर तथागत बुद्धांची प्रथम महिला उपासिका सुजाता होय, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण हे लक्षात घेऊया की तपस्सू आणि भल्लिक हे फक्त बुद्धरत्नाला, धम्मरत्नाला शरण गेले होते, परंतु उपासिका सुजाता ही बुद्धाची प्रथम उपासिका सुजाता, महाउपासिका विशाखा आहे, ही गोष्ट अलग आहे, परंतु बुद्धाची पहिली उपासिका कोण, तर ती सुजाताच आहे. तर ही सुजाता ही सुजाता बुद्धरत्नाला, धम्मरत्नाला आणि संघरत्नाला म्हणजे तीनही रत्नाला शरण गेली, म्हणजे भिक्खू संघाची स्थापना झालेली होती. म्हणजे आपण हे लक्षात घ्या की तपस्सू आणि भल्लिक हे फक्त बुद्धरत्न, धम्मरत्न या दोन शरणांनाच ते, या दोन रत्नांचंच त्यांनी शरणागमन केलेलं आहे, परंतु सुजाता बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या रत्नाला ती शरण गेलेली आहे. आणि म्हणून बुद्धाची सर्वात प्रथम महिला उपासिका कोण आहे, तर ती सेनानी पुत्री सुजाता आहे. म्हणून या सेनानी पुत्री जगतजननी सुजाता हिची धम्मदीक्षा, उपासिका म्हणून तिची जी धम्मदीक्षा झाली तो दिवस म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेचा होय. तर आपल्याला ही स्टोरी माहित आहे की सुजाताचं जे गाव आहे निरंजना नदीच्या काठी, ज्या ठिकाणी म्हणजे निरंजना नदीच्या अलीकडे आणि निरंजना नदीच्या पलीकडे, तर आजही सुजाताचं जे गाव आहे उर्वेला वनामध्येच तिचं गाव होतं. सुजाताच्या गावाचं जे नाव होतं, प्राचीन नाव ते सेनानी ग्राम होतं. आता जे सध्याला सुजाताच्या गावाचे जे नाव आहे ते आहे बकरोर. आजही तुम्ही बोधगयाला गेले, निरंजना नदीच्या पलीकडे जे डोंगेश्वरी आपण ओळखल्या जातो, तर तिथे ते बकरोर म्हणून सध्याला ते ओळखल्या जात होतं. परंतु बुद्धाच्या वेळी तो उर्वेला प्रदेशाचा एक भाग होता आणि त्यावेळी ते सेनानी ग्राम म्हणून ते गाव ओळखल्या जात होतं. तर या सेनानी ग्रामचीच ही सुजाता होती. तिच्या घरी भरपूर गायी होत्या आणि या भरपूर गायी असताना त्या काळामध्ये निसर्ग पूजक लोक होते. आपल्याला ही कहाणी सगळ्यांनाच माहित आहे. तर या सुजाताने त्या काळामध्ये वटवृक्षाची पूजा करण्याची एक मान्यता होती आणि मग त्यावेळी सुजाता ही वडाच्या झाडाला म्हणजे त्या सेनानी गावामध्ये अशी एक लोकांमध्ये मान्यता होती की या वडाच्या झाडाला जर काही मन्नत मागितली किंवा जर काही मागितलं तर ते पूर्ण होतं, अशी काही त्यावेळी एक समजूत होती. तर सुजाताने सुद्धा त्या वडाच्या झाडाला एक संकल्प केला की मला जो पती मिळावा तो धनवान पती मिळावा आणि त्या धनवान पतीच्या पोटी जे बाळ जन्माला यावं ते
पहिल्यांदा पुत्ररत्न प्राप्त व्हावा, म्हणजे धनवान पती मिळावा, श्रेष्ठी पती मिळावा आणि सोबतच जे पहिलं बाळ होईल ते मुलगा म्हणून जन्माला यावं, अशी तिनं त्या वडाच्या निग्रोधाच्या झाडाला, ज्याला पाली भाषेमध्ये निग्रोध म्हणतात. आपल्याला माहित आहे की पिंपळाच्या झाडासोबतच वडाच्या झाडाचं सुद्धा बौद्ध धर्मामध्ये महत्व आहे. आपल्याला माहित आहे की सम्यक संबुद्ध 7 वर्षानंतर कपिलवस्तूला परत आले होते, तर तेव्हा राजा शुद्धोधनाने तथागत बुद्धांची आणि भिक्खू संघाची व्यवस्था कपिलवस्तूमध्ये निग्रोधारामामध्ये केली होती. निग्रोधाराम, निग्रोध म्हणजे काय होत असते, वडाचं झाड, पालीमध्ये निग्रोधाराम म्हणतात. म्हणून आणि आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुजरातला बडोद्याला जो संकल्प केला होता तो वडाच्या झाडाखाली केलेला होता. आणि म्हणून सुजाता सुद्धा त्यावेळी सिद्धार्थ गौतम, बोधिसत्व सिद्धार्थ गौतम ज्यांनी तपोभूमी डुंगेसरीच्या उर्वेलाच्या वनामध्ये 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली होती, त्यांचं संपूर्ण शरीर हे अस्थिपंजर झालेलं होतं. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेब लिहितात की सिद्धार्थ गौतमाला 6 वर्ष तपश्चर्या त्यानं ती करून पाहिली अधिकारवाणीनं. 6 वर्ष त्यांचे वाया गेले. काहीतरी सत्य गवसेल, दुःखाचा मार्ग सापडेल म्हणून 6 वर्ष त्यांनी ती खडतर तपश्चर्या केली आणि ते 6 वर्ष खडतर तपश्चर्या करून त्यांना काहीही प्राप्त झालेलं नाही. आणि म्हणून उर्वेलाचं वन सोडून ते निरंजना नदीच्या दिशेनं आले आणि निरंजना नदीच्या दिशेनं येत असताना असंही लिहिलेलं आहे बौद्ध साहित्यामध्ये की बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला, ते तेव्हा बुद्ध व्हायचेच होते, तर बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला साधं उभंही राहता येत नव्हतं, एवढं शरीर त्यांचं अशक्त झालेलं होतं. आणि त्यावेळी त्यांना सत्याचा मार्ग जर शोधावयाचा असेल तर अन्न सेवन करणं गरजेचं होतं. आणि त्यावेळी मग ते निरंजना नदीच्या दिशेनं निघाले आणि ते निरंजना, बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात दिलेलं आहे की निरंजना नदीचं ते पाणी पिले, निरंजना नदीमध्ये त्यांनी आंघोळ केली आणि नंतर ते उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यावेळी एक गडद हिरवागार त्या वडाचे एक झाड होते, त्या वडाच्या झाडाखाली ते थांबले विश्रांती करिता, कारण ते अशक्त, दुर्बल, कमजोर झाले होते, मरणासन्न अवस्थेला पोहोचले होते. काही मिनिटातच त्यांना मरण येणार असं त्यांची शरीराची अवस्था झाली होती. आणि सुजाताने वगैरे काही निमंत्रण वगैरे दिलेलं नव्हतं, तर सुजाताने त्या वडाच्या झाडाला जो संकल्प केला होता त्याचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे सुजाताने आपल्या घरी असलेल्या पूर्णा नावाची जी दासी आहे, तिला अन्नपूर्णा म्हटलं तरी चालेल, तर या पूर्णा नावाच्या दासीला तिला पाठवलं की तू त्या वडाच्या झाडापाशी जा आणि वडाच्या सभोवतालची साफसफाई करून ये. तर त्यावेळी पूर्णा नावाच्या त्या सुजातानं पाठवलेल्या दासीला त्या ठिकाणी बोधिसत्व सिद्धार्थ गौतम अस्थिपंजर झालेल्या अवस्थेमध्ये दिसले आणि पूर्णा लगबगीनं धावत आली आणि सुजाताला तिने निरोप दिला. सुजाताने 500 गायीची ती दूध आणि त्याच्यामध्ये सुगंधित द्रव्य पदार्थ टाकून सोन्याच्या पात्रामध्ये ती खीर घेऊन त्या वटवृक्षाकडे आली होती. आणि त्यावेळी बोधिसत्व सिद्धार्थ गौतम तिला दिसले. तिला वाटलं की ही वृक्ष देवताच आहे आणि मग सुजाताने वृक्ष देवता समजून त्या शेवटच्या दिवसाला सिद्धार्थ गौतमाला खीर ग्रहण करण्याची इच्छा प्रकट केली. आणि त्यावेळी असा बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे की सुजाताची खीर तथागत सम्यक संबुद्धाने 49 घास ती सेवन केलेली आहे. आणि त्याच वेळी सुजाता जर लक्षात घेतलं पाहिजे की कधी कधी आपण अन्न फेकून देत असतो, आपल्या घरचं अन्न वाया जात असतं, परंतु कधी कधी मात्र अन्न हे दुसऱ्याचा जीवही वाचवू शकतो. सुजाता आणि तथागत बुद्ध यांचा काहीही संबंध नाही, ही अचानक घटना आहे. काश पूर्णा किंवा सुजाता त्या ठिकाणी पोहोचली नसती तर या जगाला सम्यक संबुद्ध दिसला नसता. आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणामध्ये सुजाताची स्तुती केलेली आहे, प्रशंसा केलेली आहे. कशी प्रशंसा केलेली आहे? तथागत बुद्धांनी महापरिनिर्वाण सूक्तामध्ये आनंदाला आणि भिक्खू संघाला उद्देशून सांगितलेलं आहे की हे आनंदा, बुद्धत्व प्राप्ती करिता सहाय्यकारी, मदतगार ठरलेली
सुजाताचं ते खीरदानीचं भोजन माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि चुंद लोहराचं शेवटचं भोजन महापरिनिर्वाणासाठी. तर तथागत भगवान बुद्धांच्या त्या सुजाता जर त्या ठिकाणी काश पोहोचली नसती तर सम्यक संबुद्ध म्हणजे ते खीर, काही काही लोकांमध्ये खोलसट कल्पना आहे की सुजाताची खीर खाऊन ते बुद्ध झाले. खीर खाऊन कोणही बुद्ध होत नाही. त्या ठिकाणी कोणतेही अन्न असते तरी ते अन्न फक्त मदतगार ठरलं. सुजाताची ते खीर सिद्धार्थ गौतमाने सेवन केली, ते ताजेतवाने झाले, टवटवीत झाले, त्यांच्या अंगामध्ये शक्तीचा संचार झाला आणि म्हणूनच तथागत भगवान बुद्धांनी श्रामणेर 10 श्रामणेर प्रश्नामध्ये पहिला प्रश्नामध्ये म्हटलेला आहे सब्बे सत्ता आहार ठित्तिका. सब्बे सत्ता आहार ठित्तिका म्हणजे सर्व प्राणी मात्र एका आहारावर भोजनावर आश्रित आहे. तर भगवान बुद्धांनी आहाराचे 4 प्रकारही सांगितले आहे. कबलिक आहार, मन सचेतन आहार, स्पर्श आहार आणि विज्ञान आहार. सुजाताने जे भोजनदान दिलं होतं ते कबलिक आहार आहे. आपण रोजच्या जेवणामध्ये जे भोजन घेत असतो त्याला तथागत बुद्धांनी कबलिक आहार म्हटलेला आहे. जशी सुजाताची खीर सिद्धार्थ गौतमानी ग्रहण केली त्यावेळीच त्यांच्या तोंडातून शब्द निघाला सब्बे सत्ता आहार ठित्तिका. सर्व प्राणी मात्र एका आहारावर भोजनावर निर्मित आहे. एक नामकिंग, एक काय आहे. आणि म्हणून हे जे कबलिक आहार जे भोजन सिद्धार्थ गौतमाने ग्रहण केले आणि अशा प्रकारे ते ताजेतवाने झाले. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की सुजाताची खीरदान आणि तेव्हापासून या खिरीचं बौद्ध धर्मामध्ये खिरीचं एक विशेष महत्व आहे. आपण हिंदू ब्राह्मण संप्रदाय जर बघितलं तर हिंदू ब्राह्मण धर्मग्रंथामध्ये प्रतिक्रांतीच्या रूपामध्ये आहे. म्हणजे एखाद्या घरचा व्यक्ती मरण पावला तर 13वीच्या दिवशी ब्राह्मण हिंदू धर्मामध्ये खीर केली जाते. परंतु बौद्ध धर्मामध्ये 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला आणि कुठल्याही मंगल प्रसंगी, शुभ प्रसंगी या खिरीचं महत्व आहे. आणि म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तथागत भगवान बुद्धांनी खीर भोजनाचं सुद्धा स्तुती प्रशंसा केलेली आहे. बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ जर वाचला तर विशाखा महाउपासिका विशाखा मातेनं तथागत भगवान बुद्धाला जे 8 वर मागितले होते त्या 8 वरामध्ये 7 नंबरचा जो वर आहे त्याच्यामध्ये महाउपासिका विशाखा अशी म्हणत आहे, तथागता मी भिक्खू संघाला आजीवन खीर दान देऊ इच्छिते. म्हणजे खीर ही पचायला हलकी असते आणि म्हणून भगवान बुद्धाने खिरीचं सुद्धा एक महत्व सांगितलेलं आहे. आणि म्हणून सुजाता आणि खीर हे एक समीकरणच झालेलं आहे. सुजाता नाव आठवलं की आपल्याला खीर हा शब्द आठवतो. खीर आठवली का सुजाताचं नाव आपल्या डोळ्यासमोर येत असतं. आणि म्हणून बौद्ध राष्ट्रामध्ये इतर मंगल प्रसंगी खिरीला महत्व आहे. म्हणून आपणही भारतातील बौद्धांनी आपण खिरीला महत्व दिलं पाहिजे. आपण 14 एप्रिलला केक कापतो. केक परंपरा ही ख्रिश्चनांची परंपरा आहे, बौद्धांची नाही. 14 एप्रिल असो का 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा असो, आपण खिरीलाच महत्व दिलं पाहिजे. केक कापणं, हातात चाकू पकडून केक कापणं ही परंपरा बुद्धिस्ट परंपरा नाही आहे. आणि म्हणून अशा प्रकारे सुजाताने खीरदान केल्याच्या नंतर तर आजही हे सुजाताचं नाव अग्र क्रमांकानं घेतलं जातं. मी पुनश्च सांगतो की तथागत भगवान बुद्धांची प्रथम उपासिका, महिला उपासिका सुजाता ही होय. तर ज्यावेळी सिद्धार्थ गौतमाने त्या वटवृक्षा झाडाखाली सुजाताच्या हातची खीर ग्रहण केली आणि त्याच वेळी त्या उर्वेला वनामध्ये जे 5 परिव्राजक संन्यासी होते, आपल्याला माहित आहे, जे पुढे जाऊन 5 भिक्खू बनतात. सुजाताच्या हातची खीर खाल्ल्यामुळे यांनी व्रतभंग केलेला आहे. म्हणून ते 5ही परिव्राजक संन्यासी सिद्धार्थ गौतमाला सोडून जात असतात. आता सोडून कुठे जातात? ते उर्वेला, बोधगया सोडून सारनाथ, वाराणसी, इसिपतनला जात असतात. नंतर ते पुढे जाऊन ते कहाणी सगळ्यांना माहीतच आहे. तर सुजाताच्या हातचं खीर ग्रहण केल्यामुळे ते नाराज होतात आणि ते निघून जात असतात. तर त्यावेळी म्हणजे हे सुजाता हे जे नाव आहे, आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये तर सुजाता नाव इतकं फेमस आहे. संपूर्ण SC ST OBC बांधवांमध्ये तुम्हाला सुजाता नाव हे दिसेल.
आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये तर सुजातपूर म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर तालुका आहे. या समुद्रपूर तालुक्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सुजातपूर नावाचं एक गाव आहे. याच वर्धा जिल्ह्यामध्ये आष्टी तालुका आहे. या आष्टी तालुक्यामध्ये सुजातपूर नावाचं आणखी एक गाव आहे. म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्येच सुजातपूर नावाचे 2 गाव आपल्याला दिसतात. आणि सुजाता नावाचा तर हिंदी सिनेमा सुद्धा आलेला होता. सुजाता नावाची तर कादंबरी सुद्धा आहे. तर ही सुजाता इतकी फेमस आहे बौद्ध साहित्यामध्ये. आपण अजंठा वेरूळच्या लेण्यामध्ये जर गेलो तर तिथेही सुद्धा सुजाता बुद्धाला खीरदान देत असताना ते शिल्प आपल्याला अजंठा वेरूळला पाहायला मिळते. तर बुद्धत्व प्राप्तीनंतर सुजाताने जे सिद्धार्थ गौतमाला म्हणजे बुद्धत्व प्राप्ती व्हायचीच होती, तर सुजाताने बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला जे खीरदान केली. खीर या शब्दाचा पाली अर्थ खीर ज्याला क्षीर म्हणतात. संस्कृत शब्द आहे क्षीर आणि पाली शब्द आहे खीर. आणि खीर या शब्दाचा अर्थच होतो दूध. आपण लक्षात घ्या, तुम्ही क्षीरसागर हा शब्द ऐकला असेल. क्षीर म्हणजे हा संस्कृत शब्द आहे. क्षीर म्हणजे दूध होत असते आणि क्षीरलाच पाली धम्मलिपीमध्ये खीर म्हणतात. वास्तविक पाहता ते दुधाचंच दान आहे, परंतु त्याच्यामध्ये पदार्थ, सुगंधी द्रव्य, चावल वगैरे, तांदूळ वगैरे टाकण्यात आले म्हणून ते खीर झालेले. वास्तविक पाहता ते दूधच आहे, किंवा ज्याला आजच्या भाषेमध्ये बासुंदी सुद्धा आपण म्हणत असतो. तर ज्यावेळी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने ते खीर सुजाताची ग्रहण केली, त्यावेळी सुजाताने अभिवचन दिले, एक वचन दिले की आपल्याला जर काही सत्याचा मार्ग, दुःखमुक्तीचा मार्ग जर गवसला, सापडला तर तो तुम्ही मला सांगावा. असं अभिवचन वचन घेऊन सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी, मग आपल्याला माहीतच आहे की मग बोधिसत्व सिद्धार्थ गौतम स्वस्ती नावाच्या एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाच्या हातून 4 गवताच्या मुठी घेतात आणि त्याचं वज्रासन, पिंपळ वृक्षाखाली वज्रासन मांडतात आणि मग ते सम्यक संबुद्धी प्राप्ती करत असतात. तर अशा पद्धतीने सुजाताला म्हणजे सिद्धार्थ गौतम यांना मग सम्यक संबोधी प्राप्त होते, उर्वेला बोधगयाला. आणि मग आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की विशाखा म्हणजे सुजाताला जे वचन दिलं होतं बुद्धाने, कोणतं वचन दिलं होतं? हेच वचन दिलं होतं की मला जर काही सत्याचा मार्ग गवसला तर मी तो तुम्हाला सांगेल. आणि योगायोगाने लक्षात घ्या, सुजाताला जितीनं जो संकल्प केला होता वडाच्या झाडाला की मला धनवान श्रीमंत पती मिळावा आणि त्या श्रीमंत पतीच्या पोटी जे बाळ जन्माला यावं, पहिलं बाळ जन्माला यावं, ते मुलगा पुत्र म्हणून जन्माला यावं, तर तो तिचा संकल्प पूर्ण झाला होता. आणि योगायोगाने लक्षातही घ्या, सुजाताला ज्या ठिकाणी दिलं होतं ते गाव होतं वाराणसी नगर. वाराणसी म्हणजे काय? ज्याला काशी म्हणतात काही लोक आणि काही लोक बनारस म्हणतात. तर या बनारस काशीला म्हणजे आजच्या वाराणसीलाच सुजाताला देण्यात येत असतं. म्हणजे सुजाताचं जे सासर आहे, तर हे सुजाताचं जे सासर आहे ते म्हणजे आजचं वाराणसी शहर आहे. आणि तुम्हाला माहित आहे सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्तीनंतर, ते बुद्ध झाल्याच्या नंतर, उर्वेला बोधगया सोडल्याच्या नंतर बुद्ध हे वाराणसी सारनाथला जात असतात. वाराणसी आणि सारनाथ खूप काही दूर नाही. आणि त्याच वेळी आपल्याला माहित आहे त्यावेळी सुजाताच्या पतीचं नाव असतं धनकुबेर श्रेष्ठी. तिला वाराणसीला देण्यात येत असतं. ती खूप श्रीमंत कुटुंबामध्ये तिला देण्यात येत असतं वाराणसीला. आणि तिला एक मुलगा जन्माला येत असतो. त्या मुलाचं नाव असतं यश. आपल्याला माहित आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये 5 भिक्खूंची प्रवज्जा झाल्याच्या नंतर जो नाच गाणे, तमाशे, मनोरंजन आणि दारू पिणारा होता, मद्यपी म्हणजे एकदम दारूच्या आहारी गेलेला, मनोरंजन करणारा, नाच तमाशे करणारा, त्याच्यासोबत वाईट मित्रांची संगती असलेला जो यश आहे, हा यश ज्याला सुखाची शिसारी येते, हे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. तर हा यश एक दिवस
भटकत भटकत सारनाथच्या इसी प्रतन मृगदाय वनामध्ये येतो आणि सकाळी सकाळी बुद्धाची आणि यशची भेट होत असते. यश हा दारूच्या आहारी गेलेला असतो, नाच गाणे तमाशे याच्यामध्येच त्याचं जीवन गेलेलं असतं आणि तो खूप चिंतित झालेला असतो. तर त्यावेळी तथागत भगवान बुद्ध यशला धम्म दीक्षा देतात, प्रवज्जा देत असतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ज्या दिवशी प्रवज्जा देत असतात यशला, तर त्याचे आई वडील यशचा शोध घेत घेत ते सारनाथ इसी पतन वनामध्ये येत असतात, यशचे आई वडील. तर यशचे आई म्हणजे जे यश भिक्खू आहे, भगवान बुद्धांचे 6वे शिष्य भिक्खू. तर हे 6वे शिष्य भिक्षू यश म्हणजेच सुजाताचा मुलगा होय, ज्या सुजाताने सिद्धार्थ गौतमाला खीरदान केलेली होती. या सुजाताचाच पुत्र यश होय, जो बुद्धाचा 6वा भिक्खू बनत असतो. आपण बौद्ध साहित्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की बौद्ध साहित्यामध्ये सुजाता नावाचे 2 पात्र आहे. एक सुजाता सुदत्त महाउपासक सुदत्त अनाथ पिंडकाची सुनबाई, जिला 7 प्रकारच्या भार्या म्हणून बुद्ध समजावून सांगतात, ती सुजाता वेगळी आणि सिद्धार्थ गौतमाला खीरदान करणारी सुजाता वेगळी आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तर ही सुजाताचाच मुलगा यश आहे आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे यश वरूनच यशवंत हा शब्द तयार झालेला आहे. ज्योतिबा फुले यांनी आपल्या दत्तक मुलाचं नाव यशवंत ठेवलेलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या पहिल्या बाळांचं नाव यशवंत ठेवलं होतं. तर हा यश भिक्खूवरूनच ते नाव नंतर ते विस्तारित झालेलं आहे. आणि म्हणून आपल्याला आपण लक्षात ठेवावं की यश हा सुजाताचाच मुलगा आहे आणि सुजाताला वाराणसी नगरामध्ये देण्यात आलं होतं. तर त्यावेळी यश तर भिक्खू बनला, यशचे मित्रही भिक्खू बनले आणि त्याच वेळी यशच्या आई वडिलांनी म्हणजे सुजाताने सुद्धा इसी पतन मृगदायवनला सारनाथला सहपरिवार कुटुंबासहित उपासिकाची दीक्षा घेतली. म्हणून बौद्ध साहित्यामध्ये सर्वप्रथम सहकुटुंबासहित सहपरिवारासहित उपासकांची धम्मदीक्षा घेणाऱ्यांमध्ये सुजाताचा परिवार आहे. आणि म्हणून सुजाताने ज्या दिवशी धम्मदीक्षा घेतली, उपासिकांची धम्मदीक्षा घेतली, बुद्धाची पहिली उपासिका म्हणून धम्मदीक्षा घेतली, जी 3 रत्नाला शरण गेली, ती म्हणजे सुजाता. आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा. आपण पुढे लक्षात घेतलं पाहिजे की ही जी सुजाता आहे, तर ही सुजाताचा जो मुलगा आहे यश, हा यश भिक्खू नंतर बुद्धाच्या 85 अग्रश्रावक भिक्खूंमध्ये महान भिक्खू यश आहे. आणि यशच्याच माध्यमातून वैशाली या ठिकाणी वालुकाराम महाविहार वैशाली या ठिकाणी शिशुनाग वंशाचा राजा कालाशोक यांच्या नेतृत्वामध्ये 2री धम्मसंगीती भरवण्यात येते आणि त्याचं नेतृत्व सुजाताचाच पुत्र हा वाराणसीचा यश करत असतो. म्हणून सुजाताची प्रथम उपासिका म्हणून धम्मदीक्षा ज्या दिवशी झाली तो दिवस म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेचा होय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून सुजाताच्या धम्मदीक्षेचा दिवस म्हणजे ही ज्येष्ठ पौर्णिमा होय. या ज्येष्ठ पौर्णिमेचे हे जे 2 महत्व मी सांगितलं आहे, ज्येष्ठ पौर्णिमेचं 3रं महत्व आहे की एकदा महान सम्राट अशोक एकदा आपले धम्मगुरु बौद्ध धम्मदीक्षा गुरु मोगलीपुत्ततीस मथुरा, या मथुरेच्या मोगलीपुत्ततीस आपल्या धम्म दीक्षा गुरुला म्हणतात की बुद्धाच्या हयातीमध्ये माझ्यासारखा कोणीतरी दानी झाला आहे का? तर त्यावेळी तथागत भगवान बुद्ध म्हणतात की दानी तर अनेक झालेले आहे, आपण फक्त दायक आहात, दाता आहात. दायक आणि दायाद याच्यामध्ये आपण फरक समजून घ्या. तर दायक होणं ही खूप मोठी गोष्ट नाही, परंतु दायाद होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर धम्म दायाद होण्यासाठी आपण लक्षात घेतलं पाहिजे तथागत बुद्धांचे एक सुत्त आहे सुत्त पिटकामध्ये, धम्म दायाद सुत्त. हे धम्म दायाद सुत्त आपण प्रत्येकाने वाचावं. तर धम्मदायक आणि धम्म दायाद या शब्दामध्ये खूप मोठा अंतर आहे. तर धम्मदायाद बनण्यासाठी काय करावं? तर आपण लक्षात घ्या, मी यापूर्वीही सांगितलेलं आहे की बुद्धाच्या काळामध्ये
मौर्य राजवंश होता. बुद्धाच्या काळामध्येच मौर्य घराणं होतं, मौर्य राजवंश होता आणि बुद्धाच्या काळापासूनच मौर्य घराणं हे बौद्ध होतं. आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचला तर त्याच्यामध्ये पिप्पलीवंचे मौर्य असा शब्द आलेला आहे. 16 महाजनपदांमध्ये पिप्पलीवंचे मौर्य, आणि हे पिप्पलीवंचे मौर्य भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवान बुद्धांच्या अस्थी मागायला येतात. त्यावेळी त्यांना अस्थी प्राप्त होत नाही, कोळशे प्राप्त होतात, ज्याला अंगार म्हणतात. आणि म्हणून बुद्धाच्याच वेळी महापरिनिर्वाणानंतर पिप्पलीवंचे मौर्य राजे बुद्धाच्या कोळशांवर अंगार स्तूप बांधत असतात, 9वा अंगार स्तूप बांधत असतात. म्हणून बुद्धाच्या काळापासूनच मौर्य घराणं हे बुद्धिस्ट होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला हे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये दिसतं पिप्पलीवंचे मौर्य. आणि नंतर ह्याच मौर्य घराण्याची शाखा म्हणजे मगधचे मौर्य, जे चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक मौर्य आणि 10 बौद्ध राजे, तर हे सुद्धा मौर्य बुद्धिस्टच होते. आणि तिसरी मौर्य घराण्याची शाखा राजस्थान मधले चित्तोडगडचे मौर्य, ज्यांनी चित्तोडगडचा किल्ला बांधलेला आहे. ते चित्तोडगड नसून ते चैत्यगड आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर तो चित्रांगद मौर्य नावाच्या बौद्ध राजांनीच बांधलेला आहे. तर या मौर्य घराण्याच्या अनेक शाखा होत्या. आणि चौथे होते मथुराचे मौर्य, मथुरेचे मौर्य. आणि 5वे होते घारापुरी बेट, जे मुंबई, घारापूर आणि कोकणाचे मौर्य. तर अशा मौर्यांच्या पूर्ण शाखा होत्या. आणि हे मौर्य घराणं बुद्धाच्या काळापासूनच बुद्धिस्ट होतं, हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. तर धम्मदायक बनणं म्हणजे काय आणि धम्मदायात बनणं म्हणजे काय, तर सम्राट अशोकांनी, आपल्याला माहित आहे, सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूप, 84,000 महाविहार, 84,000 भिक्खू संघाराम, 84,000 अशोक धम्मस्तंभ, 84,000 धम्म शिलालेख, म्हणजे या जगातील पहिलं संविधान सम्राट अशोकाचं दगडांवर, 84,000 धम्म शिलालेख म्हणजे ज्याला अभिलेख म्हणतो, आणि 84,000 बोधिवृक्ष यांची लागवड केली. अनेक ठिकाणी प्राण्यांसाठी आणि मनुष्यांसाठी पाणपोया, हौद आणि विहिरी बांधल्या. आणि प्राण्यांसाठी आणि मनुष्यांसाठी चिकित्सालय, पशु चिकित्सालय आणि मनुष्य चिकित्सालय म्हणजे दवाखाने सुद्धा सम्राट अशोकांनी बांधले. समृद्धी महामार्ग जे म्हणत असतो आपण, तर असे समृद्धीसारखे महामार्ग सम्राट अशोकांनी निर्माण केले संपूर्ण जम्बूद्वीप भारतात. महानगर, जिथे जिथे 84,000 महास्तूप, महाविहार, ते महानगर म्हणून, स्मार्ट सिटी म्हणून जम्बूद्वीपामध्ये भारतात उदयास आली होती सम्राट अशोकाच्या काळामध्ये. या दोन्ही महामार्गावर वडाची, पिंपळाची, आंब्याची, अनेक वन औषधीची झाडं म्हणजे झाडांची लागवड सुद्धा केली, वृक्षारोपण केलं. दुसरी गोष्ट, नदीची स्वच्छता केली. आज जर बघितलं की जगामध्ये सर्वात घाणेरड्या, दुर्गंध आणि अस्वच्छ नद्या जर कुठल्या असेल तर त्या भारतातील आहे. पण सम्राट अशोकाच्या काळामध्ये नद्या ह्या दुधासारखं पाणी होतं, स्वच्छ नद्या होत्या. आणि म्हणून सम्राट अशोकाने सुदर्शन झील बांधली गुजरातला, जुनागडला. त्याचप्रमाणे सम्राट अशोकाने धम्मसहल, धम्म यात्रा केल्या. आणि बौद्ध स्थळांचा शोध सुद्धा सम्राट अशोकांनी धम्मदीक्षा गुरु मोगलीपुत्र तिस्सांच्या मार्गदर्शनात केला. नेपाळमधील देवपाटण शहर असेल, काश्मीरमध्ये श्रीनगर असेल, तर जिथं जिथं 84,000 महास्तूप, महाविहार, ते शहर म्हणून, महानगर म्हणून, धम्मनगर म्हणून सम्राट अशोकांनी निर्माण केली. तर 84,000 महास्तूप, 84,000 महाविहार आणि 84,000 धम्मशिलालेख, तर काही शिल्लक आहे का? धम्मदायात बनण्यासाठी काय करावं लागेल? तर धम्मदायात बनण्यासाठी रक्ताचा पोटचा गोळा दान करावा लागतो. आणि म्हणून सम्राट अशोकांना मोगलीपुत्र तिस्स धम्मदीक्षा गुरु म्हणतात. आपण रक्ताचा पोटचा गोळा दान करावा. म्हणजे भिक्खू बनण्याकरिता मुलाला आणि भिक्खुणी बनण्याकरता मुलीला, राजकुमारीला दान करावं, असं सम्राट अशोकाला ते सूचित करतात. आणि त्यावेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळी महामहेंद्राचं वय असतं 20 वर्षाचं आणि संघमित्राचं वय असतं 18 वर्षाचं. तर बौद्ध साहित्यामध्ये महान सम्राट अशोकाचा जो इतिहास जर वाचायचा असेल तर महावंश, दीपवंश, अशोकावदान, दिव्यावदान, मुद्रा राक्षस हे ग्रंथ आपण वाचले पाहिजे. आणि सोबतच सम्राट अशोकाचा रिअल इतिहास आणि खराखुरा इतिहास जर वाचायचा असेल
तर चार्ल्स एलन आणि पॅट्रिक ऑलिव्हेल हे सम्राट अशोकाचे पुस्तक आपण मागून घ्यावे हिंदी अनुवादामध्ये. चार्ल्स एलन आणि पॅट्रिक ऑलिव्हेल हे श्रीलंकेचे लेखक आहे. तर ते पुस्तक आपण नक्कीच वाचावे. तर या ग्रंथामध्ये आपण लक्षात घ्या की सम्राट अशोकाने जे काही शासन केलेलं आहे या जम्बूद्वीप भारतावर, ते शासन प्रशासन नाही, ते धम्मानुशासन आहे. ते राजा भवतु धम्मिको, राजा जर धम्मवान असेल तर प्रजा सुद्धा धम्मवान होत असते. तर सम्राट अशोकाने कलिंगाच्या युद्धाच्या पश्चातापानंतर त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तर सम्राट अशोकांनी जी तिसरी धम्म संगीती, विश्व बौद्ध धम्म संगीती भरवली अशोकाराम महाविहार पाटलीपुत्र पटण्याला, मोगलीपुत्र तिस्स. तर त्यावेळी सम्राट अशोकाच्या वेळी बौद्ध धम्मामध्ये 18 पंथ उपपंथ तयार झाले होते. जसं आपण हिनयान, महायान, वज्रयान, तंत्रयान म्हणत असतो. तर सम्राट अशोकाच्या वेळी बौद्ध धम्मामध्ये 18 पंथ उपपंथ निर्माण झाले होते. आणि म्हणून भगवान बुद्धांची मूळ शिकवण, प्रमाणित शिकवण सुरक्षित राहावी याकरिता महान सम्राट अशोकांनी मोगलीपुत्र तिस्स यांच्या मार्गदर्शनात अशोकाराम महाविहार पाटलीपुत्र पटना गंगा नदीच्या किनाऱ्यावर त्यावेळी तिसरी विश्व बौद्ध धम्म संगीती भरवण्यात आली होती. आणि म्हणून धम्म ग्रंथाचा म्हणजे सम्राट अशोकाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली किंवा नाही याचा पुरावा आता पुरातात्विक पुरावा प्राप्त झालेला आहे. राजस्थान या राज्यामध्ये विराटनगरला बुधसी धम्मसी संगसी बुद्ध धम्माची दीक्षा सम्राट अशोकाने घेतली किंवा नाही याचा पुरातात्विक सबूत पुरावा आता शिलालेखांमध्येच प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून सम्राट अशोकांनी काही धम्म सूत्रांचा आदेश सुद्धा शिलालेखांवर दिलेला आहे. आणि म्हणून धम्मदायात बनणं म्हणजे काय, तर धम्मदायात बनणं म्हणजे धम्माचा वारसा चालवण्यासाठी आपला रक्ताचा गोळा मुलगा किंवा मुलगी भिक्खू आणि भिक्खुनी बनवण्यासाठी दान करणं. तर लक्षात घ्या, त्यावेळी महामहेंद्राचं वय 20 वर्षाचं होतं. आणि महामहेंद्र ज्यांचा जन्म साची जवळ 12 किलोमीटर आहे, विदिशा नावाचं शहर आहे. या विदिशा शहरमध्ये महामहेंद्राचा जन्म झाला होता. महान सम्राट अशोकाला एकूण 500 महाराण्या होत्या. त्या 500 महाराण्यांपैकी विदिशा देवी ही शाक्य कुमारी होती आणि मुळातच ती बौद्ध उपासिका होती. आपण लक्षात घ्या, सम्राट अशोकाच्या 5 महाराण्यांपैकी पहिली महाराणी विदिशा देवी ही मुळातच शाक्य कुमारी बौद्ध उपासिका होती. आणि पहिलं बाळंतपण हे आईच्याच घरी होत असतं. आणि म्हणून महामहेंद्र आणि संघमित्रा यांचा जन्म मध्य प्रदेशातील साची जवळ 12 किलोमीटर विदिशा या नगरात शहरात झालेला होता. आणि विदिशा देवी ही मुळातच बौद्ध उपासिका असल्यामुळे वयाच्या 7व्या वर्षापासूनच महामहेंद्र आणि संघमित्रा यांच्यावर बुद्ध धम्माचे संस्कार होते. आपण जर बघितलं तर बुद्धिस्ट नाव संघमित्रा हे बुद्धिस्ट नाव विदिशा देवीनं महान सम्राट अशोकाच्या बौद्ध धम्म दीक्षापूर्वीच ठेवलेला आहे संघमित्रा. आणि अशामुळे संघमित्रा आणि महामहेंद्र यांच्यावर बालपणापासूनच विदिशा देवी या उपासिकेनं, या महाराणीनं बौद्ध धम्माचे संस्कार केलेले होते. तर या महामहेंद्राचा जन्म विदिशाला झाला इसवी सन पूर्व 284 मध्ये झालेला आहे. त्यावेळी एमपी हे अवंती महाजनपद म्हणून ओळखल्या जात होतं. आजही आपण विदिशाला जर कधीही साची स्तूपाला जर आपण गेलो तर आपण विदिशा शहराला भेट द्या. आजही त्या विदिशा शहरामध्ये मी स्वतः गेलेला आहो. विदिशा शहर हे महान सम्राट अशोकांच्या महाराणीचे जन्मगाव आहे. आणि तसेच महामहेंद्र भिक्खू आणि संघमित्रा भिक्खुनी हिचे जन्मगाव सुद्धा विदिशा आहे. कधी साचीला स्तूपाला गेले तर आपण नक्कीच विदिशाला भेट द्या. या विदिशाला मी गेल्याच्या नंतर तिथे एक लोहांगी पहाडी म्हणून आहे. त्या लोहांगी पहाडीवर सम्राट अशोकाच्या स्तूपाचे अवशेष आणि धम्मस्तंभ, अशोक स्तंभ सुद्धा पडलेला आहे. आणि या विदिशाला गुप्त काळातील उदयगिरीच्या बौद्ध लेण्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. विदिशाला गेल्याच्या नंतर तुम्हाला ग्रीक बौद्ध राजा हेलिओडोरस यांचा स्तंभ सुद्धा पाहायला मिळेल विदिशाला. आणि म्हणून विदिशाच्या संग्रहालयामध्ये सुद्धा जा, तिथे ग्रीक बौद्ध राजा हेलिओडोरस यांचा आपल्याला स्तंभ पाहायला मिळेल. त्याच्यावर पाली अभिलेख सुद्धा कोरलेला आहे. आणि जे आपण
नागपंचमीचे जे 5 राजे म्हणून सांगतो, ह्या 5 नागराजांचा जन्म सुद्धा ऐतिहासिक पुरावा प्राप्त झालेला आहे विदिशाला. तर हे नागराजे सुद्धा विदिशामध्येच आहे. तर ही शाक्यकुमारी विदिशा देवी ही मुळातच बौद्ध उपासिका होती आणि म्हणून त्यांनी बौद्ध धर्मामध्ये, तर आपण पाहिलेलं असेल की या भारतामध्ये कोणीतरी मुमताजसाठी कोणीतरी ताजमहाल बांधलेला आहे, कोणीतरी बीबीचा मकबरा बांधला आहे. आपल्या महाराणीसाठी, पत्नीसाठी प्रेमामध्ये पागल होऊन कोणीतरी ताजमहाल बांधलेला आहे, कोणीतरी बीबीचा मकबरा बांधलेला आहे. आपण पाहिलेलं आहे की बिहारमध्ये दशरथ मांझी सारख्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या प्रेमाखातर पहाड खोदून रस्ता बनवलेला आहे. परंतु महान सम्राट अशोकांनी मात्र ज्या विदिशा शहरामध्ये आपल्या महाराणीचा जन्म झाला, महामहेंद्र आणि संघमित्राचा विदिशाला जन्म झाला, म्हणून महान सम्राट अशोकांनी सर्वात जास्त महास्तूप आणि महाविहार मध्य प्रदेशामध्ये आणि विदिशामध्ये बांधलेला आहे. विदिशापासूनच साचीचा पहाड आहे, ज्याला कोकणात बेट किंवा चेतीगिरी पर्वत म्हणायचं, आणि म्हणून महामहेंद्राचं जन्मस्थान, संघमित्राचं जन्मस्थान, विदिशा देवीचं जन्मस्थान म्हणून या विदिशा परिसरामध्ये साची सारखे महास्तूप सम्राट अशोकांनी आपल्या पत्नीच्या यादगार म्हणून बांधलेले आहे. 15 वर्ष सम्राट अशोकांनी मध्य प्रदेशामध्ये राज्यपाल म्हणून राज्यकारभार चालविला होता. त्यावेळी ते अवंती महाजनपद किंवा मालवा प्रांत म्हणून ते ओळखल्या जात होतं. आणि म्हणून लक्षात घ्या की महान सम्राट अशोकांनी सर्वाधिक महास्तूप मध्य प्रदेशामध्ये बांधलेले आहे, जसं की साची. म्हणजे भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूवर भगवान बुद्धांचे जे अंशी अग्रश्रावक आहे सारीपुत्त आणि महामोगलायन, त्याच्यापैकी जे सारीपुत्त आणि महामोगलायन, तर आपल्या लक्षात घ्या सारीपुत्त आणि महामोगलायन यांच्या शारीरिक अस्थि धातूंवर सुद्धा महान सम्राट अशोकांनी स्तूप बांधलेला आहे. आपण साची स्तूपाला भेट दिली तर साचीच्या स्तूपाच्या बाजूला 2 स्तूप दिसतात, जिथे सारीपुत्त आणि महामोगलायनच्या अस्थि आहे. याच साचीच्या परिसरामध्ये मोगली पुत्ततीस यांच्याही शारीरिक धातूवर स्तूप अंधेर नावाचं एक ठिकाण आहे साचीच्या परिसरामध्ये, तिथेही एक महास्तूप आहे. आपले गुरु मोगली पुत्ततीस यांच्या अस्थि धातूंवर अंधेर या ठिकाणी स्तूप बांधलेला आहे. भगवान बुद्धांचे प्रथम शिष्य अरहत अज्ञात कौंडिन्य यांच्याही अस्थि धातूंवर स्तूप साचीच्या परिसरामध्ये सोनारी या ठिकाणी कौंडिन्य भिक्खूंच्या याच्यावर सुद्धा सम्राट अशोकांनी स्तूप बांधलेला आहे. आणि तसेच जे सारीपुत्त आणि महामोगलायन हे जे भगवान बुद्धांचे अग्रशिष्य यांच्या अस्थि धातूवर स्तूप साचीच्या परिसरामध्ये सतधारा असेल किंवा मग सारूमारू नावाचं ठिकाण असेल मध्य प्रदेशात, आणि साची या ठिकाणी सारीपुत्त आणि महामोगलांच्या अस्थि धातूंवर, शारीरिक धातूंवर सम्राट अशोकांनी स्तूप बांधलेले आहे. तर आपण लक्षात घ्या, ज्यावेळी महामहेंद्रानं प्रवज्जा धारण केली त्यावेळी महामहेंद्राचं वय 20 वर्षाचं होतं. सम्राट अशोकांनी जर ठरवलं असतं तर महामहेंद्र हा जम्बूद्वीप भारताचा राजा बनला असता. परंतु सम्राट अशोकांनी तथागत बुद्धांकडूनच तो आदर्श घेतला होता की तथागत बुद्धांनी राहुलला कपिलवस्तूचा राजा न बनवता त्याला भिक्खू बनवलं. त्याचप्रमाणे सम्राट अशोकांनी जम्बूद्वीप भारताचा सम्राट राजा महामहेंद्राला न बनवता त्याला भिक्खू बनवलं. तर यालाच धम्मदायाद म्हणतात, धम्माचा वारसा चालवणं. तर ज्यावेळी महामहेंद्रानं प्रवज्जा ग्रहण केली त्यावेळी महामहेंद्राचं वय 20 वर्षाचं होतं आणि मोगली पुत्ततीस यांनी त्यांना, हे त्यांचे उपाध्याय होते. सम्राट म्हणजे मोगली पुत्ततीसाद्वारेच महामहेंद्राने प्रवज्जा धारण केली होती. आणि लक्षात घ्या, त्यांना चिवर नेसून देण्याचं काम, त्यांना चिवर घालून देण्याचं काम अरहत महादेव भंतेजी म्हणजे अरहत महादेव भिक्खू आणि मोगली पुत्ततीस यांच्याच निरीक्षणामध्ये महामहेंद्राला प्रवज्जा देण्यात आलेली होती. हे आपल्याला महावंश ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. आणि संघमित्रा ज्यावेळी प्रवजित झाली तर त्यावेळी संघमित्राचं वय 18 वर्षाचं होतं. संघमित्राला प्रवज्जा देणाऱ्या ज्या 2 भिक्खुणी आहेत त्या भिक्खुणीचे नाव आहे आयुपाला आणि धम्मपाला. आयुपाला आणि धम्मपाला या 2 भिक्खुणीद्वारे संघमित्रा प्रवजित झाली होती. आणि संघमित्राला सुमनो नावाचा एक बाळ होता आणि अग्निब्रह्म नावाचा जावई होता. स्वतः सम्राट अशोकाचा जावई अग्निब्रह्म, सुमनो आणि संघमित्रा हे तिघही
भिक्खू बनले होते, प्रवजित झालेले होते. आणि म्हणून इसवी सन पूर्व 264 मध्ये संघमित्रा यांचा जन्म झालेला आहे. तर आपल्याला पाहिलं असेल की महामहेंद्र असो आणि संघमित्रा असो, या महामहेंद्र आणि संघमित्रा या दोघांवरही महान सम्राट अशोकांनी या दोघांनाही प्रशिक्षण दिलेलं होतं. संघमित्रा आपण फक्त चिवरामधली मुंडन केलेली भिक्खुनी बघितली असेल, परंतु संघमित्रा ही योद्धा होती, धाडसी होती, वीर होती आणि बहादूर होती. संघमित्राला घोडा पळवणे, तलवार चालवणे, युद्ध कला कौशल्य, सर्व युद्ध कला कौशल्य नीती सम्राट अशोकांनी संघमित्राला शिकवली होती. आणि म्हणून संघमित्रा आणि महामहेंद्र हे पुढे जाऊन चांगले राजे बनले असते. त्यांना संपूर्ण युद्ध कला कौशल्य नीती संपूर्ण सम्राट अशोकाने शिकवलं होतं, परंतु दोघांनाही मात्र संघमित्रालाही महाराणी बनवता आलं असतं जम्बूद्वीप भारताची, आणि महामहेंद्राला सुद्धा राजा बनवता आलं असतं, महाराजा बनवता आलं असतं जम्बूद्वीप भारताचा. परंतु दोनही पुत्रांना त्यांनी धम्म दायाद म्हणून धम्म भिक्खू आणि भिक्खुनी बनण्यासाठी दान दिलेलं होतं. म्हणून संघमित्रा ही या जम्बूद्वीप भारतातली पहिली भारतीय नारी आहे जी 7 समुद्रापलीकडे जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार करते. म्हणून या भारतातील पहिली धम्म प्रचारिका, पहिली भारतीय धम्म प्रचारिका नारी, पहिली भिक्खुनी संघमित्रा आहे, जी श्रीलंकेला जाऊन बुद्ध धर्माचा प्रचार करत असते. आपल्याला नंतर माहित आहे की मनुस्मृतीचा काळा कायदा, ज्यांनी स्त्रियांना, बुद्धाने स्त्रियांना शिक्षणाचा, भिक्खुनी होण्याचा अधिकार दिला होता. आणि मनुस्मृती नावाच्या ब्राह्मणी काळ्या कायद्यानं स्त्रियांच्या शिक्षणांवर बंदी आणली होती. मनुस्मृतीचा एक कायदा होता समुद्रबंदी. मनुस्मृतीचा आणखी एक कायदा होता समुद्रबंदी. समुद्रबंदी म्हणजे काय? समुद्र पार करून दुसऱ्या देशामध्ये जाऊ नये. परंतु आपल्याला माहित आहे की संघमित्रा ही समुद्र पार करून श्रीलंकेमध्ये गेली होती. समुद्रबंदी याच्यासाठीच केलेली होती मनुस्मृतीमध्ये की संघमित्रा, महामहेंद्र आणि इतर अर्हत भिक्खू बाहेर देशामध्ये समुद्र ओलांडून बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी गेलेले होते. आजही आपण समुद्र ओलांडून जर गेलो तर आजही आपल्याला बौद्ध राष्ट्रच दिसतात. म्हणून ब्राह्मणांनी मनुस्मृतीमध्ये समुद्र बंदीचा काळा कायदा केला, कारण ब्राह्मणांना माहित होतं की समुद्राच्या पलीकडे बौद्ध राष्ट्र आहे, बुद्धच आहे, बुद्धाचा धम्म आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहून समुद्र बंदी कायदा सुद्धा नष्ट केला. आणि ज्यावेळी म्हणजे व्यापार चालायचा बौद्ध राष्ट्रांमध्ये, तर आजही आपण विदेशामध्ये जाऊ शकतो, शिकू शकतो, तर हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. तर त्यावेळी काय झालं की म्हणजे सम्राट अशोकाचा जो मुलगा आहे, म्हणजे ज्यावेळी महामहेंद्र 20 वर्षाचा होता आणि संघमित्रा 18 वर्षाची होती. दोनही बहीण भावंडांनी बुद्ध धम्म म्हणजे प्रवज्या धारण केली, त्यांनी भिक्खू जीवन व्यतीत केलं. तर ते 12 वर्ष आपण लक्षात घ्या. संघमित्र आणि महामहेंद्र यांनी लगेच चिवर घेतलं आणि ते लगेचच श्रीलंकेला पाठवलं असं अजिबात झाले नाही. संघमित्र आणि महामहेंद्र यांनी प्रवज्या घेतल्याच्या नंतर, भिक्खू बनल्याच्या नंतर ते भारतामध्ये 12 वर्ष राहिले. आपण पाहिलं आहे बौद्ध साहित्यामध्ये भगवान बुद्धांचा पहिला शिष्य कौंडिन्य, ज्यांनी भगवान बुद्धाकडून धम्मदीक्षा घेतली, आणि असं बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे की कौंडिन्य हे 12 वर्ष हिमालय पर्वतामध्ये राहिलेले होते. तर त्याचप्रमाणे संघमित्र आणि महामहेंद्र यांनी प्रवज्या भिक्खू भिक्खुनी बनल्याच्या नंतर हे दोघही जण 12 वर्ष भारतामध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं. 84,000 धम्मस्कंधांचा अभ्यास केला, धम्म विनयाचं प्रशिक्षण घेतलं, भिक्खूंच्या उपाध्यायांच्या ते प्रशिक्षण त्यांनी घेऊन नंतरच ते श्रीलंकेला गेले. लगेच चिवर घेतलं आणि लगेचच ते श्रीलंकेला पाठवलं असं अजिबात झाले नाही. बौद्ध साहित्यात उल्लेख आहे की महामहेंद्र आणि संघमित्रा हे 12 वर्ष प्रवज्या घेऊन भिक्खू बनून भारतातही राहिलेले आहे. या 12 वर्षामध्येच त्यांनी 84,000 महास्तूपांना भेटी दिल्या, बौद्ध स्थळांना भेटी दिल्या, आणि ते भारतामध्ये सुद्धा फिरलेले आहे संघमित्र आणि महामहेंद्र. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा सांगतो की संघमित्र आणि महामहेंद्र हे लगेचच श्रीलंकेला प्रवज्या घेतल्यानंतर गेले नाही, ते 12 वर्ष भारतात राहिलेले आहे. तर जेव्हा 32 वर्षाचं वय झालं महामहेंद्राचं, तर महामहेंद्र हा सर्वप्रथम श्रीलंकेला गेला.
आणि नंतर संघमित्रा गेली, एकाच वेळी गेलेले नाही. तर देवानाम त्यावेळी सम्राट अशोकाचे जे मित्र होते, श्रीलंकेला राजा होता, श्रीलंकेचा एक राजा ज्यांनी 40 वर्ष राज्य कारभार केला श्रीलंकेला, त्यांचं नाव होतं देवानामपिय नावाचा एक राजा श्रीलंकेला राहायचा आणि तो सम्राट अशोकाचा मित्र होता. त्यांनी निरोप पाठवला की आमच्याही देशामध्ये धम्म प्रचारासाठी कोणीतरी पाठवावं, आणि त्यामुळे देवानामपिय श्रीलंकेच्या राजाच्या आज्ञेवरून सम्राट अशोकांनी मग तिसरी धम्मसंगीती जी भरवली. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की 12 वर्ष संघमित्र आणि महामहेंद्र भारतामध्ये त्यांनी बौद्ध धर्माचं प्रशिक्षण घेतलं, बौद्ध स्थळांना भेटी दिल्या, स्तूपांना भेटी दिल्या 84,000, आणि नंतर तिसरी धम्मसंगीती भरवण्यात आली मोगलीपुत्र तिस्साच्या नेतृत्वात. आणि या तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये पारित करण्यात आलं की देश विदेशामध्ये बौद्ध भिक्खूंना धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता पाठवण्यात आलं. आणि या तिसऱ्या धम्मसंगीतीमधूनच संघमित्रा म्हणजे नंतर संघमित्रा, सुरुवातीला महामहेंद्र यांना पाठवण्यात आलं होतं. तर त्यावेळी महामहेंद्राला पाठवण्यात आलेलं होतं. तर देवानामपिय जो श्रीलंकेचा राजा होता, तर त्याचा एक लहान भाऊ होता महानाग. म्हणजे देवानामपिय हा श्रीलंकेचा जो राजा होता, त्याच्या एक भावाचं नाव होतं महानाग, आणि या महानागाला एक महाराणी होती, त्याची जी भाभी म्हणा. तर ती महानागची जी पत्नी होती अनुला देवी, हिनं इच्छा व्यक्त केली होती की आम्हाला भिक्खुनी बनायचं आहे. तर अनुला देवी आणि तिच्या सोबत असलेल्या 500 स्त्रिया यांनी इच्छा व्यक्त केली होती की आम्हालाही भिक्खुनी बनायचं आहे. तर त्यावेळी लक्षात घ्या, महामहेंद्र आधीच त्या श्रीलंकेला गेलेले होते आणि श्रीलंकेला अनुराधपूर या ठिकाणी, म्हणजे ज्यावेळी महामहेंद्र जेव्हा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेचं महत्व म्हणजे काय, तर संघमित्रा आणि महामहेंद्र यांनी श्रीलंका या देशामध्ये बोधिवृक्षाचं लागवड केलेली आहे. बोधिवृक्ष लावला तो दिवस म्हणजे होता ज्येष्ठ पौर्णिमा. तर या ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजे संघमित्र आणि महामहेंद्र सोबत गेले नाही, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. सुरुवातीला महामहेंद्र गेले आणि त्यावेळी महामहेंद्र श्रीलंकेला जात असताना त्यावेळी संघमित्रा म्हणजे भिक्खुनी संघाची निर्मिती व्हायचीच होती श्रीलंकेमध्ये, आणि म्हणून भिक्खुनी संघाची स्थापना करण्याकरिता त्यावेळी अनुराधपूरच्या राजमहालामध्ये देवानामपिय आणि अनुला देवी आणि महानाग नावाचा राजा यांनी इच्छा व्यक्त केली. अनुला देवी राणीने आणि तिच्या सोबत असलेल्या 500 महिलांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला भिक्खुनी बनवण्यात यावं. त्यावेळी महामहेंद्र भिक्खू म्हणतात त्या अनुराधापूर श्रीलंकेच्या महालामध्ये की आम्ही स्त्रियांना महिलांना प्रवचित करू शकत नाही, ते आमच्या विनयामध्ये येत नाही. त्याकरिता माझी जी बहीण आहे संघमित्रा, जी भिक्खुनी आहे, थेरी आहे, जी सध्या भारतात जम्बूद्वीपात आहे, तर तिला संदेश पाठवावा की भिक्खुनी संघाची श्रीलंका देशामध्ये स्थापना करायची असेल तर संघमित्राला संदेश पाठवावा. आणि त्यामुळे नंतर श्रीलंकेचा जो राजा आहे देवानामपिय ज्यांचा जो एक भांजा असतो, बहिणीचा मुलगा महाअरिष्ट, आणि त्या महाअरिष्ट हा श्रीलंकेतला पहिला भिक्खू आहे, आणि अनुला देवी महाराणी ही श्रीलंकेमधली पहिली भिक्खुनी आहे, हे आपण लक्षात घ्या. तर देवानामपिय यांचा जो भांजा असतो, जो महामहेंद्राकडून प्रवचित होत असतो, भिक्खू बनत असतो, महाअरिष्ट, आणि काही अर्हत भिक्खू ते भारतामध्ये पाटलीपुत्र पटण्याला धम्मदूत म्हणून येतात आणि सम्राट अशोकाला संदेश देतात की आम्हाला श्रीलंकेमध्ये भिक्खुनी संघाची स्थापना करायची आहे, त्याकरिता संघमित्राला श्रीलंका देशामध्ये पाठविण्यात यावं. आणि त्यामुळे सम्राट अशोक मग नंतर संघमित्रेला बोधगयेचं बोधिवृक्षाचं रोपट घेऊन सोन्याच्या कुंडीमध्ये ते लावून नंतर थाटामाटात महोत्सवामध्ये त्यावेळी संघमित्राला पाठविण्यात येत असतं श्रीलंकेला. आणि अशा प्रकारे आपण लक्षात घ्या, बौद्ध साहित्यामध्ये जर आपण पाहिलं तर महाप्रजापती गौतमी ही संघनायिका पहिली भिक्खुनी, आणि एकाच वेळी 500 स्त्रियांना ती प्रवचित करत असते वैशालीला, कुटागार शालामध्ये. जे आज भोजशाला विवाद चालू आहे का नाही, भोजशाला आपण सध्याला पाहत असेल मोदीचं भोजशाला, तर शाला हा शब्द पाली आहे. भिक्खुनी संघाची निर्मिती ज्या वैशालीला झाली ते कुटागार शाला,
धम्मशाला, भोजशाला हे शब्द सगळे बुद्धिस्ट आहे. शाला हा शब्दच बुद्धिस्ट आहे. जे कुटागार शाला वैशालीला होतं बुद्धाच्या काळामध्ये, या कुटागार शालामध्येच भिक्खुणी संघाची स्थापना झाली होती. तर महाप्रजापती गौतमी आणि तिच्यासोबत 500 स्त्रिया होत्या. तर त्यांनी प्रवज्जा धारण केली होती, भिक्खुणी बनल्या होत्या. म्हणजे महाप्रजापती गौतमी आणि 500 स्त्रिया ज्यांनी भिक्खुणी बनून प्रवज्जा घेतली होती, त्याच पद्धतीने श्रीलंकेमध्ये सुद्धा अनुला देवी महाराणी आणि 500 स्त्रिया, म्हणजे जे महाप्रजापती गौतमी आणि 500 स्त्रिया, त्याचप्रमाणे श्रीलंकेमध्ये अनुला देवी आणि 500 स्त्रिया यांनी एकाच वेळी भिक्खुनीची प्रवज्जा ग्रहण केली होती, भिक्खुनी बनली होती. हे सेम आपल्याला दिसतं. तर लक्षात घ्या, श्रीलंकेमध्ये धम्मदीक्षा घेणारा पहिला व्यक्ती कोण आहे, तर धम्मदीक्षा, उपासकाची धम्मदीक्षा घेणारा श्रीलंकेमधला पहिला व्यक्ती आहे स्वतः राजा देवानाम पियतिस्स. आणि श्रीलंकेमध्ये पहिल्यांदा भिक्खुनी बनणारी पहिली भिक्खुनी श्रीलंकेची ती स्वतः आहे महाराणी अनुला देवी. म्हणजे राजा आणि महाराणी पासूनच बौद्ध धम्माचा स्वीकार श्रीलंकेमध्ये झाला. आणि लक्षात घ्या, जिथला महाराजा आणि महाराणी जर बुद्धिस्ट असेल तर श्रीलंका बुद्धिस्ट का होणार नाही. म्हणून सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका, सोन्याची लंका म्हणजे रावणाची नाही तर सोन्याची लंका म्हणजे बुद्ध धम्ममय लंका, जी सम्राट अशोकांनी महामहेंद्र संघमित्राला पाठवून केलेली होती. तर त्यावेळी आपल्याला माहित आहे की महाराणी अनुला देवी आणि 500 स्त्रिया यांनी संघमित्राकडून भिक्खुणी संघाची प्रवज्जा धारण केली होती. आणि लक्षात घ्या, अनुला देवी आणि 500 स्त्रिया ह्या संघमित्राच्या शिष्या झालेल्या होत्या. या अनुला देवी आणि 500 स्त्रियांनी संघमित्राच्या सोबत धम्म आणि विनयाचे प्रशिक्षण घेतलेले होते. आणि आपल्याला माहित आहे की जनरल नॉलेज मध्ये एक प्रश्न येत असतो, जगातील पहिली महिला प्रधानमंत्री कोण? जगातील पहिली महिला प्रधानमंत्री कोण? तर त्याच्यामध्ये श्रीलंकेचाच उल्लेख येतो. श्रीलंकेमध्ये श्रीमती भंडारनायके, श्रीमती भंडारनायके ही जगातील विश्वातील पहिली प्रधानमंत्री होय. कारण श्रीलंका हा बुद्धिस्ट राष्ट्र होता आणि आजही बौद्ध राष्ट्र आहे. तर सम्राट अशोकांनी जेव्हा संघमित्राला पाठवलं तर त्यावेळी सोन्याच्या कुंडीमध्ये बोधी वृक्षाचं बोधगयेचं झाड नेण्यात आलं. आणि त्यावेळी 84 विद्वान व्यक्ती सुद्धा संघमित्रासोबत पाठवण्यात आले. आणि केवळ संघमित्राच नाही तर संघमित्राच्या सोबत 11 भिक्खुणी, भारतामधून 11 भिक्खुणी आणि संघमित्रा ह्या श्रीलंकेमध्ये धम्म प्रचारी करता सम्राट अशोकांनी पाठवलेलं होतं. तर महाअरिष्ट थेरो महाअरिष्ट जो थेरो आहे, ज्यांनी महामहेंद्राकडून भिक्खूची प्रवज्जा घेतली होती श्रीलंकेमधील. तर 40 वर्ष ज्यांनी धम्मानुशासन केलं असा देवानाम पियतिस्स राजा, जो श्रीलंकेचा राजा. तर अशा पद्धतीने नंतर मग ते असं म्हणतात की महावंश बौद्ध ग्रंथामध्ये 17 दिवस त्या बोधी वृक्षाचा महोत्सव शोभायात्रा काढण्यात आली होती श्रीलंकेला. आणि जे बोधी वृक्षाचं झाड संघमित्राने नेलं होतं बोधगयेचं, ते श्रीलंकेची प्राचीन राजधानी, जुनी राजधानी अनुराधपूर या ठिकाणी ते लावण्यात आलेलं होतं. आता श्रीलंकेची राजधानी कोलंबो आहे, पण त्यावेळी राजधानी अनुराधपूर होती, ज्या ठिकाणी संघमित्रानं बोधी वृक्षाची लागवड केलेली होती. आणि म्हणून अनुराधापूरला आजही बोधी वृक्षाचं झाड आपल्याला दिसतं, अनुराधपूरला. तर ह्या अनुराधपूरला नंतर पूर्ण श्रीलंका देशामध्ये या बोधी वृक्षाच्या 32 बोधी वृक्षाची नंतर लागवड करण्यात आली. आणि बरं झालं संघमित्रानं बुद्धगयेचं ते बोधी वृक्षाचं झाड श्रीलंका देशामध्ये नेलं. आणि म्हणूनच आज जे आपण बोधगया, महाबोधी महाविहार बोधगयाच्या मागे जे बोधी वृक्षाचं झाड बघतो, ती 5वी शाखा आहे. सर अलेक्झांडर कनिंघम या इंग्रज अधिकाऱ्यानं श्रीलंकेमधूनच ते संघमित्राचं लावलेलं बोधी वृक्षाचं रोपटं पुन्हा भारतामध्ये आणून जे आज आपण बोधगया महाबोधी महाविहाराच्या मागे जे आपण बोधी वृक्ष पाहतो, हे सर अलेक्झांडर कनिंघम यांनी आणलेलं श्रीलंकेचं संघमित्राचं ते झाड आहे. ते बोधगयेचं बोधी वृक्षाचं झाड शशांक नावाच्या बंगाली ब्राह्मणांनी जाळून टाकलं होतं. अनेकदा त्याला नष्ट करण्यात आलेलं होतं. आज जे तुम्हाला झाड दिसते बोधगयाला बोधी वृक्षाचं, पिंपळाचं, ते
पाचवी शाखा आहे आणि ते श्रीलंकेमधून स्वतः अलेक्झांडर कनिंघम यांनी आणलेलं होतं ते संघमित्राचं झाड. आणि तेच संघमित्राचं जे झाड आहे श्रीलंकेचं आजही तुम्हाला सांचीच्या स्तूपापाशी दिसते, नागपूरला दीक्षाभूमीला दिसते, औरंगाबाद मिलिंद कॉलेज पाशी दिसते आणि मुंबईच्या पॅगोडापाशी सुद्धा तेच संघमित्राचं झाड नव्यानं आणलेलं आहे. आणि म्हणून बरं झालं संघमित्रानं ते झाड लिहिलं आहे. हेच झाड आपल्याला श्रावस्तीला सुद्धा दिसतं जे आनंद बोधिवृक्ष म्हणून ओळखलं जात असतं. तर अशा पद्धतीने संघमित्रा. तर महेंद्र ज्यावेळी श्रीलंकेला गेले 12 वर्ष त्यांनी धम्म आणि विनयाचं प्रशिक्षण घेतलं भारतामध्ये. आणि ज्यावेळी ते श्रीलंकेला गेले त्यावेळी महामहेंद्राचे वय 32 वर्षाचं होतं आणि प्रवज्या घेऊन त्यांना 12 वर्ष झाले होते. भारतात प्रवज्या घेऊन त्यांना 12 वर्ष झाले आणि म्हणून त्यांनी 84,000 धम्मस्कंध आणि धम्म आणि विनयाचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि त्यांनी अभ्यास केलेला होता. आणि नंतर अर्हत मोगलीपुत्र तिस्सा आणि अर्हत महादेव स्थवीर भिक्खूंकडून त्यांनी प्रशिक्षण घेतलं महेंद्रानं. आणि महामहेंद्र 32व्या वर्षी ते श्रीलंकेला गेले. ज्यावेळी ते श्रीलंकेला गेले त्यावेळी ते मिश्रक पर्वतावर मिहिंतले पर्वतावर त्या ठिकाणी ते गेले. या महामहेंद्र भिक्खू सोबत इत्तीय, उत्तीय, संबल आणि भद्रसाल असे अरहंत भिक्खू होते. आणि संघमित्राचा जो मुलगा होता सुमन हा श्रामणेर आणि भंडूक नावाचा उपासक म्हणजे त्यांचा मावस भाऊ विदिशाचा हे सुद्धा महामहेंद्रासोबत श्रीलंकेला गेलेले होते. इत्तीय, उत्तीय, भद्रसाल आणि संबल हे भिक्खू सुद्धा महामहेंद्रासोबत श्रीलंकेला सोबतच गेलेले होते. याच्यामध्ये संबल नावाचा एक भिक्खू आहे. संबल आजही भारतामध्ये संबलपूर नावाचा जिल्हा आहे भारतामध्ये ज्याचा विवाद चालू आहे. संबल तर संबल तर हे एका भिक्खूचं नाव आहे. सम्राट अशोकांनी श्रीलंकेला पाठवलेला महामहेंद्रासोबत प्रचाराकरिता गेलेल्या संबल नावाचा भिक्खू होता. म्हणून संबल भिक्खूवरून आजही भारतामध्ये संबलपूर नावाचा नगर आहे, शहर आहे. तर हे युपी मध्ये येतं. तर 12 वर्ष धम्म अभ्यास केल्याच्या नंतर महामहेंद्र आणि 84,000 धम्म स्तूपांना भेटी दिल्या. 84,000 धम्मस्कंधांचा अभ्यास केला महामहेंद्रानं आणि स्वतः ते नंतर श्रीलंकेमध्ये धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता गेलेले होते. आणि म्हणून सम्राट अशोकाचा जो मुलगा आहे महामहेंद्र हा यांनी संपूर्ण श्रीलंका देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. सम्राट अशोकाने जर मनात आणलं असतं तर महामहेंद्र अख्ख्या जम्बूद्वीप भारताचा राजा असता. परंतु जम्बूद्वीप भारताचा राजा न बनवता भिक्खू बनवलं. संघमित्रालाही महाराणी बनवलं असतं परंतु तिलाही महाराणी जम्बूद्वीप भारताची न बनवता तिलाही भिक्खूंनी बनवलं. आणि संघमित्रा, महामहेंद्र आणि अनेक अरहंत भिक्खूंनी श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला. म्हणून सम्राट अशोकाच्या काळामध्ये सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका, स्वर्णिम भारत आणि स्वर्णिम लंका ही बुद्ध धम्ममय लंका होय. या 2 बहीण भावंडांनी संघमित्रा आणि महामहेंद्रांनी आणि अनेक अरहंत भिक्खूंनी श्रीलंका देशाला बौद्ध राष्ट्र बनवलं. आजही बौद्ध राष्ट्र म्हणून महामहेंद्र म्हणजे श्रीलंका देश सिलोन देश म्हणून ओळखला जातो. तर हे दोघं बहीण भाऊ, आदर्श बहीण भावाची जोडी जर असेल तर संघमित्रा आणि महामहेंद्र. आदर्श बहीण भावाची जोडी असेल तर हर्षवर्धन राजा आणि राजश्री नावाची भिक्खुणी. तर अशा पद्धतीनं हे दोघंही बहीण भावंड ज्यांनी बौद्ध धर्माचा श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला. म्हणून आजही श्रीलंका देशामध्ये जे म्हणजे या ज्येष्ठ पौर्णिमेला संघमित्रा आणि महामहेंद्र यांनी बोधिवृक्षाचं लागवड केली होती श्रीलंका देशामध्ये. आजही श्रीलंका देशामध्ये महामहेंद्राचा आगमन दिवस म्हणून मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. श्रीलंकेमध्ये शिवली भिक्खूंच्या सोबतच महामहेंद्र भिक्खूला अनुभुद्ध म्हणजे आमच्यासाठी तो लहान बुद्ध आहे. अनुभुद्ध म्हणजे लहान बुद्ध म्हणूनच महामहेंद्र भिक्खूची पूजा श्रीलंकेमध्ये आणि संघमित्रेची पूजा श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि म्हणून संघमित्रा आणि महामहेंद्र हे जेव्हा श्रीलंकेला गेले धम्म प्रचारासाठी त्यानंतर ते कधीही भारतामध्ये परत आलेले नाही. परंतु मध्य प्रदेशमध्ये मात्र एक पुरातात्विक सबूत प्राप्त झालेला आहे. पानगुडारिया इथे संघमित्रा असा उल्लेख शिलालेखांमध्ये आहे आणि त्या ठिकाणी उपनीत महाविहारासाठी म्हणजे पानगुरारिया असं एक ठिकाण आहे मध्य प्रदेशामध्ये. तर
उपनीत महाविहारासाठी संघमित्रानं दान केलेलं आहे, असा अभिलेख सध्याला मध्य प्रदेशामध्ये प्राप्त झालेला आहे. म्हणून सम्राट अशोकांनी आपली दुसरी जी मुलगी आहे चारुवती, हिला नेपाळ देशामध्ये पाठवलं होतं धम्म प्रचारासाठी, चारुवतीला. आणि या चारुवतीचा जो पती होता त्याचं नाव होतं देवपाल. हा नेपाळ देशातला होता. आजही देवपाटण नावाचं शहर नेपाळ देशामध्ये आहे. देवपाटण हे देवपाटण शहर सम्राट अशोकांनीच निर्माण केलं होतं. या देवपाटण शहरामध्येच देवपाल नावाचा राजालाच चारुवती नावाची आपली दुसरी मुलगी सम्राट अशोकांनी दिलेली होती. ते सध्या आजही तिथे आहे आपल्या देवपाटण शहरामध्ये. आणि म्हणून सम्राट अशोकांनी आपलं संपूर्ण आयुष्य बौद्ध धम्मासाठी प्रचारासाठी खर्च केलेलं होतं. आणि म्हणून सम्राट अशोकांनीच बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला होता. आणि म्हणून या ज्येष्ठ पौर्णिमेचं चौथं महत्व आहे की भिक्खू महामहेंद्र, अरहत भिक्खू महामहेंद्र महाथेरो यांचं परिनिर्वाण सुद्धा ज्या पौर्णिमेला झालं ती ज्येष्ठ पौर्णिमा होय. याच ज्येष्ठ पौर्णिमेला श्रीलंका या ठिकाणी महामहेंद्र भिक्खूंचे, अरहत महामहेंद्र भिक्खूंचे परिनिर्वाण झाले. तो दिवस म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा होय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी महामहेंद्र भिक्खूंचे परिनिर्वाण झाले श्रीलंकेला मिहिंतले या ठिकाणी, तर त्यावेळी महामहेंद्र भिक्खूंचे वय होतं 80 वर्षाचं आणि संघमित्राचं वय होतं 79 वर्षाचं. लक्षात घ्या, म्हणजे बघा किती साम्य आहे. म्हणजे बुद्धाचं महापरिनिर्वाण वयाच्या 80व्या वर्षी झालं आणि बुद्धाची जी पत्नी यशोधरा भिक्खुनी, या यशोधरेचं महापरिनिर्वाण 79व्या वर्षी झालं. म्हणजे यशोधरा भिक्खुनीचं जिला भद्रा कात्यायनी म्हणतात, या यशोधरेचं परिनिर्वाण वयाच्या 79व्या वर्षी झालं आणि बुद्धाचं महापरिनिर्वाण वयाच्या 80व्या वर्षी झालं. सेम जसच्या तसंच, म्हणजे महामहेंद्राचं परिनिर्वाण वयाच्या 80व्या वर्षी आणि संघमित्रेचे परिनिर्वाण वयाच्या 79व्या वर्षी झालेलं आहे. बुद्धासारखे आणि यशोधरेसारखेच. तर ज्यावेळी महामहेंद्राचं महापरिनिर्वाण झालं तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून लंकाय जम्बूद्वीपे आपण वंदने म्हणत असतो. तर श्रीलंकेचं या म्हणजे पाली धम्मलिपी त्रिपिटकाला लिपिबद्ध करण्याचं काम श्रीलंका देशानं केलेलं आहे. श्रीलंका देशाने बुद्धाची मूळ शिकवण, बुद्धाची मूळ वाणी, बुद्धाचं त्रिपिटक सुरक्षित ठेवण्याचं काम श्रीलंका देशामध्ये केलेलं आहे. आपल्याला नंतर माहित आहे महान संघमित्रा आणि महामहेंद्र यांच्या महापरिनिर्वाणानंतर महामहेंद्राचा महास्तूप मिहिंतले या ठिकाणी आहे आणि संघमित्रेचा महास्तूप अनुराधपूर या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी बोधिवृक्ष सुद्धा आहे. नंतरच्या काळामध्ये श्रीलंकेचा एक महान राजा होऊन गेला अभयवट्टगामिनी. हा अभयवट्टगामिनी ज्यांचं खूप मोठं योगदान बौद्ध धम्मासाठी श्रीलंकेला आहे. नंतर या श्रीलंकेमध्ये अभयवट्टगामिनी असेल ज्यांनी 5वी धम्मसंगीती श्रीलंकेला भरवली होती. आणि नंतर श्रीलंकेचा राजा पराक्रम बाहू. आणि नंतर आपल्याला माहित आहे या भारतामधून बुद्धघोष नावाचे अरहत भिक्खू, हे जे ज्यांनी विशुद्धी मग्ग नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, तर हे बुद्धघोष नावाचे भिक्खू सुद्धा श्रीलंकेमध्ये गेलेले होते धम्म प्रचारासाठी. नंतर याच श्रीलंकेमधून आर्यदेव नावाचे एक अरहत भिक्खू भारतामध्ये आलेले होते. नंतर आपल्याला माहित आहे देवमित्र अनागारिक धम्मपाल जे 1891 मध्ये भारतात येतात, महाबोधी महाविहार लढा उभा करतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा स्वतः श्रीलंका देशामध्ये गेले, ज्यांनी बौद्ध पूजापाठ पुस्तक सुद्धा तिथूनच प्रकाशित, म्हणजे ते गाथा वगैरे बाबासाहेबांनी संकलित केलेल्या होत्या. म्हणून भगवान बुद्धांच्या दंतधातू आजही श्रीलंका कॅन्डी या शहरामध्ये श्रीलंकेला आहे. भगवान बुद्धांचा केस धातू आजही श्रीलंकामध्ये महियांगन महाविहारामध्ये स्तूपामध्ये आहे. आणि महामहेंद्र आणि संघमित्रा यांच्या अस्थि धातू स्तूप सुद्धा श्रीलंकेला आहे. इतकंच नाही तर अंगुलिमालांच्या अस्थि
अस्थींवर स्तूप श्रीलंकेमध्ये आहे. सारीपुत्त महामुगलांच्या अस्थींवर सुद्धा स्तूप श्रीलंकेला आहे. आणि अशा प्रकारे बौद्ध धम्म सुरक्षित ठेवण्याचं काम, त्याचं रक्षण जतन करण्याचं काम श्रीलंका नावाच्या देशानं केलेलं आहे. महामहेंद्र यांचं परिनिर्वाण ज्या दिवशी झालं तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमा. संघमित्रा आणि महामहेंद्र हे श्रीलंकेला गेले, ते भारतात कधीच परत आलेले नाही आहे. म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेचे एक विशेष महत्व आहे. या ज्येष्ठ पौर्णिमेला महामहेंद्राच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं स्मरण केलं पाहिजे. बोधिवृक्षाची पूजा करावी. म्हणून या ज्येष्ठ पौर्णिमेला काही मान्यता आहे की ते वडवृक्षाची पूजा करतात. आपण पाहिलं सुजाता वटवृक्षाची पूजा करतात. ही परंपरा वेगळी आहे, नंतरच्या प्रवचनामध्ये मी सांगेल. तर या ठिकाणी ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांना मंगलकामना, मंगलमैत्री व्यक्त करतो. पौर्णिमेचा चंद्र जसं कलेकलेनं पूर्ण होतो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील इच्छा आकांक्षा पूर्णत्वात जावो आणि म्हणून या ज्येष्ठ पौर्णिमेच्या सर्वांना मंगलकामना करतो, सदिच्छा करतो. सर्वांना खूप साधुवाद. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल.